नमस्कार, जय भीम, जय आदिवासी. मित्रांनो, मी राजेंद्र मरसकोल्हे, अध्यक्ष ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल. राज्यात एक आदिवासींच्या संविधानिक आरक्षणासाठी आम्ही गेल्या 2014 पासून थोडाफार आमच्या वतीनं प्रयत्न करतोय. आज या राज्यामध्ये आरक्षणाची जी स्थिती आहे आणि जो काही गोंधळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून घातला जात आहे, त्याच्यावर बहुजन संघटकच्या माध्यमातून गेल्या अनेक म्हणजे महिन्यांपासून एक सकारात्मक आणि साधक बाधक चर्चा घडवून आणण्याचं काम आमचे मित्र राहुल खांडेकर, हर्षल थूल, सर्वजित बनसोडे हे सातत्यानं करत आहेत. आणि त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण आज जरी समाज म्हणून आपण मिरवत असलो तरी समाजाची बांधिलकी ठेवून ज्या पद्धतीने आपण आपली जी बांधिलकी आहे ती कृतीत आणतो, ते कृतीत आणणं वेगळं आणि कृतीत न आणता फक्त जेवणात जसं आपण आचार वापरतो तोंडाला चव येण्यासाठी, तशा पद्धतीनं मग सामाजिक प्रश्नांची जी आचारासारखी जी चटणी आहे ती खाणं हे वेगळं. आणि बरेचसे लोक याच कॅटेगरीतले आहेत. समाजकारण, राजकारण या दोन्ही गोष्टी आपण जर वेगळ्या अनुषंगानं पाहिल्या स्वातंत्र्याच्या या 7 दशकानंतर, तर आपल्याला असं दिसतंय की आपली जी लिडरशिप आहे एकूणच शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची, त्या लिडरशिपच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या उत्थानासाठी जे काही आपण आपला वारसा, जो मागचा वारसा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो, मग शाहू महाराजांचा असो किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा असो, हा जो वारसा आहे, हा वारसा आपण त्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि इथे राज्यामध्ये जी आरक्षणाची एकूणच स्थिती आहे अनुसूचित जाती जमातीच्या, त्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या या पार्श्वभूमीवर एक वेगळं चित्र मराठा आरक्षणाच्या माध्यमातून किंवा ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून आज आपण पाहतोय. आणि त्याचा घोळ इतका मोठा झाला की आज म्हणजे 2004 नंतर हा जो रिझर्वेशन इन प्रमोशनचा कायदा आहे तो 2001 साली ड्राफ्ट म्हणजे 2001 साली सादर झाला, लिहायला सुरुवात झाला आणि त्याच्यानंतर 2004ला त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. या 2004च्या आरक्षणाने या राज्यात म्हणजे आपण या राज्याला पुरोगामी राज्य असं म्हणतो. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामी राज्यात SC, ST, NT, VJ, SBC आणि मराठा आणि त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी अशा सर्वच कॅटेगरींसाठी आज आरक्षण आहे. म्हणजे या आरक्षणाचा जर विचार केला आपण तर ते आरक्षण नक्कीच आधीच 1995 पासून म्हणजे या राज्यामध्ये विशेष मागास प्रवर्ग जेव्हा निर्माण झाला आणि 2% त्याला वेगळं आरक्षण दिलं गेलं, त्याच्यानंतर या राज्यामध्ये आरक्षणाचा जो एकूणच जी आरक्षणाची टक्केवारी आहे ती 50च्या पुढे गेली, ज्याला कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट नाही आहे. म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं ही गोष्ट प्रकर्षाने आता लोकांच्या लक्षात आली असेल. आणि राजकारणासाठी आपण कशा पद्धतीनं जातीचं राजकारण करून किंवा मतपेट्यांच्या निवड राजकारणासाठी कशा पद्धतीनं आरक्षणाची खिचडी करत आहोत आणि त्या खिचडीमध्ये तुमच्या माझ्यासारखा जो सामान्य माणूस आहे तो कसा भरडला जातोय याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आपल्यासमोर आज ठेवलेलं आहे. या आजचा जो विषय आहे तो पदोन्नतीतील आरक्षण आणि अनुसूचित जमातीच्या दृष्टिकोनातून पदोन्नतीतलं आरक्षण असा आम्ही जाणीवपूर्वक हा विषय निवडलेला आहे. कारण जे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट आहे रिझर्वेशनसाठी ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी आहे 16(4)A मध्ये. आणि हे सर्वमान्य आहे. याच्यासाठी काही फार मोठ्या विधी तज्ञाची गरज नाही किंवा याच्यासाठी फार मोठ्या अभ्यासकाची गरज नाही. या संविधानानं जे आरक्षण आपल्याला दिलं आहे ते अनुसूचित जाती आणि जमातीसाठी दिलेलं आहे. 1980च्या नंतर म्हणजे जेव्हा मंडल आयोग आला आणि त्याच्यानंतर मग VP सिंग पंतप्रधान झाले, 1993 पासून मग ओबीसींना 27% आरक्षण मिळायला लागलं. त्याच्यानंतर मग आता अलीकडे 2019ला आपले ज्या या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी 10% आरक्षण पुन्हा दिलेलं आहे. 10% आरक्षण जे मराठा इतर समाज आहे त्या मराठा इतर समाजाला त्यांनी खुश करण्यासाठी पुन्हा 10% आरक्षण दिलं आहे. आणि त्या 10% आरक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यात
त्यांनी जो इन्कमचा क्रायटेरिया ठेवला आहे तो 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न, 5 एकर पेक्षा कमी शेती, ज्याच्याकडे 1000 स्क्वेअर फीट जागा आहे, 1000 स्क्वेअर फीटपेक्षा जास्त जागा नाही, असा त्या आरक्षणाचं स्वरूप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की या आरक्षणामुळे जवळपास आता सगळीच जी जनता आहे या देशातली, ती सगळीच जनता गरीब झालेली आहे. कारण मॅक्झिमम जी आपली पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनकडे हा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करण्याची पूर्ण निकष तो पूर्ण करू शकतो. हे जे पूर्ण निकष दिलेले आहेत मजेशीर, ते पूर्ण निकष तो सहज पूर्ण करणारा आहे. ते 10% जे आरक्षण आहे. आणि या राज्यामध्ये काय, या देशामध्ये आरक्षण लाटण्यासाठी काय काय होतं याची संपूर्ण कल्पना आता तुम्हाला आहे. एक सुबुद्ध या बहुजन संघटकच्या माध्यमातून जे लोक जुळलेले आहेत ते सुबुद्ध नागरिक आहेत आणि त्यांना फार काही जास्त सांगावं लागत नाही, ते समजून घेतात. या राज्यामध्ये जर 10% आरक्षण द्यायचं असलं तर ते नेमकं कोणाला मिळेल याचा विचार आपण सहज करू शकतो. किंवा मराठ्याचा हा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, जो राजकीय हेतूने प्रेरित होऊन पुढे गेला होता सर्वोच्च न्यायालयापर्यंत, आता हा जो सर्वोच्च न्यायालयाचा प्रवास आहे तो म्हणजे इट इज ज्युएनाइल प्रेडिक्शन की ते काय होईल पुढे, कारण त्याच्यात रिव्ह्यू टाकलेला आहे गव्हर्नमेंटने. आणि तो रिव्ह्यू टाकण्याचं कारण म्हणजे काय तर 102वी जी घटना दुरुस्ती आहे, ज्या घटना दुरुस्तीने जे अधिकार दिले होते त्याला चॅलेंज करण्याचं काम राज्यातले जे ओबीसीचे मराठ्याचे नेते आहेत श्री विनायक मेटे त्यांनी केलं. आणि आपल्याच पायावर त्यांनी दगड मारून घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांनी जे 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज केली होती की ते केंद्राला अधिकार नाहीत, ते राज्याला द्यायला पाहिजेत, तर आता ते अगदी म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बेंच होता, 3 जजेस विरुद्ध 2 जजेस असा तो निकाल आहे कॉन्स्टिट्युशनल बेंचचा. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ 3/2 असं जजमेंट दिलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे अधिकार राज्याला नाही आहे, ते केंद्राला आहे ना. म्हणजे आता इथे सगळं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते बोंबललेलं आहे राज्यामध्ये, खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे. आपले जे गुणरत्न सदावर्तेंसारखे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी जर आता एखादी पिटिशन सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात केली तर ओबीसीचं राहिलं सुरलं आरक्षण जे आहे ते सुद्धा बोंबलण्याचे चान्सेस आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण जे आदिवासींचं आरक्षण बघतो त्याला एक वेगवेगळे कांगोरे आहेत, त्या कांगोऱ्यांवर आपण आता चर्चा करणार आहोत. यापूर्वी रिझर्वेशन इन प्रमोशनच्या या विषयावर आमचे बरेचसे जे मित्र आहेत ते या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये वीज कर्मचारी संघटनेचे श्री नरेंद्र जारोंडे त्यांनी आपले विचार मांडले. त्याच्यानंतर आमचे जे बंधू आहेत डॉक्टर संजय दाभाडे त्यांनी आपले विचार मांडले आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं पाटील साहेबांनी आपले विचार मांडले, राजाराम पाटील, श्रीमंत कोकाटे, ॲडव्होकेट धनराज वंजारी. श्रीमंत कोकाटेंनी मराठा आरक्षणावर आपले विचार मांडले. आणि या सगळ्या ज्या नामांकित लोक आहेत, हे संविधानाचे चांगले गाढे अभ्यासक जे आहेत, त्या लोकांनी आपली जी मतं आहेत ती या ठिकाणी मांडलेली आहेत रिझर्वेशन इन प्रमोशनवर. पण जो ट्रायबल आस्पेक्ट आहे रिझर्वेशन इन प्रमोशनचा, त्याच्यावर मला आज इथे स्पेसिफिकली बोलायचं आहे. रिझर्वेशन इन प्रमोशनची जी संकल्पना आहे ती जेव्हा मूळ धरू लागली, रुजू लागली आणि जेव्हा तिचे जे फ्रूट्स आहेत ते मिळायला लागले, नेमकं त्यावेळी ट्रायबलची जी काही लिटरसी आहे ती लिटरसी अजिबात म्हणजे अलाव करत नव्हती आदिवासींना गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये. कारण त्यांच्याकडे जे सर्व्हिसेससाठी प्रिरिक्विजिट क्वालिफिकेशन लागतं ते क्वालिफिकेशनच आदिवासींकडे नव्हतं. आणि जर क्लास 1 क्लास 2चा आपण रेशो पाहिला ट्रायबलच्या रिझर्वेशनमध्ये, तर क्लास 1 क्लास 2चा रेशो इतका निग्लिजिबल आहे की तो सांगायलाही आपल्याला शरम वाटते. आता या ठिकाणी मला थोडंसं तुम्हाला रिझर्वेशन इन प्रमोशनच्या आस्पेक्टवर आमचे जे सन्माननीय नरेंद्र जारोंडे साहेब आहेत ते याच्यापूर्वीच बोललेले आहेत. त्यांनी सगळे जे ॲक्ट आहे, GR आहे, त्याच्यानंतर विविध कमिशन्स आहेत, त्या कमिशन्सवर व्यवस्थित माहिती दिलेली आहे. आमचे जे बंधू आहेत डॉक्टर संजय दाभाडे त्यांनी सुद्धा या विषयावर बरेचसे जे इंदिरा साहनीपासून सगळे जे जजमेंट्स आहेत ते आता काही वारंवार सांगायची गरज नाही, एकच गोष्ट रिपीट करण्यात
काही सारस्य नाही, कारण सगळ्या लोकांना आता हा जो सगळा विषय आहे तो पूर्ण समजला नसेल, पण काही अंशात तरी समजून गेलेला आहे. त्याच्यात जे कोर्टाचे जजमेंट्स आहेत, विजय घोगरे प्रकरण काय आहे, मॅटचं प्रकरण काय आहे, हे जे सगळे विषय आहेत, हे सगळे विषय आता सर्वश्रुत झाले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर फार भाष्य करण्याची मला आता गरज वाटत नाही. 16(4) काय आहे, मग ते कॉन्स्टिट्युशनल काय प्रोव्हिजन्स आहेत रिझर्वेशनच्या, आर्टिकल 15 काय आहे, म्हणजे फंडामेंटल राईट्स काय, ते आता बोलायची काही गरज वाटत नाही आपल्याला. त्यांनी हे याच्या पूर्वीचे जे वक्ते आहेत त्यांनी अत्यंत विस्तृतपणे हा जो विषय आहे तो मांडलेला आहे. मला आता एक स्पष्टपणे सांगायचं म्हणजे राज्यातलं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण हे जे सर्वच राजकीय पक्ष आहेत, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, किंवा मग भारतीय जनता पक्ष असो, किंवा मग कुठलाही पक्ष असो, हे जे पक्ष आहेत हे फक्त आता आरक्षणाचा जो विषय आहे तो अगदी निवडणुका पाहून लॉलीपॉप सारखा ते आपल्या लोकांपर्यंत आणतात आणि त्याच्यानंतर ते काय करतात त्याचं हे आपल्या समोर सगळं आहे. म्हणजे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे की आरक्षण हा जो विषय आहे तो लॉलीपॉप सारखा वापरून राहिले सगळे जे राजकीय पक्ष आहेत ते. आणि काँग्रेसचं जेव्हा गव्हर्नमेंट होतं 2012 पासून पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये हा जो विषय आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे रिझर्वेशन इन प्रमोशनचा. या प्रकरणामध्ये एकूणच जी काही भूमिका आहे लोकांची, म्हणजे राजकीय पक्षांची आणि राजकीय नेत्यांची आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या नेतृत्वाची, ती अत्यंत संशयास्पद आहे. आज 2017 पासून जर हा विषय पेंडिंग असेल म्हणजे सबज्युडाईज असेल, तर 2021ला नितीन राऊत सारखे आपले जे महाराष्ट्रातले वीजमंत्री आहेत ते आता ऍक्टिव्ह होतात. आणि त्यातल्या त्यात कालच्या पेपरच्या बातम्या पाहिल्या असेल तुम्ही की 7 मे 2021चा जो GR आहे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भात तो रद्द झाला. अशा प्रकारच्या फेसबुक आणि याच्यावर आणि ट्विट वगैरे करून सगळ्या बातम्या पसरवण्यात आल्या. ऍक्च्युअली त्याच्यात काहीच तथ्य नव्हतं. एक साधा आहे, सेटल्ड लॉ आहे, साधा विषय आहे का त्याच्यात फार मोठ्या विधी तज्ञाची गरज नाही आहे. इफ द मॅटर इज सबज्युडाइज बिफोर द सुप्रीम कोर्ट ऑन द सेम मॅटर, हाऊ कॅन हायकोर्ट एंटरटेन एनी पिटिशन, आहे की नाही? मग जर असं असेल तर मग हे GRचे नाटकं करायची काय गरज आहे? मग हे GRचेच नाटकं करायचे होते तर तुम्हाला 2020 का बरं उगवलं, 19 का बरं उगवलं, ते 17 पासून का सुरू झालं नाही? 2017ला तर नितीन राऊत साहेबांना फार मोठी संधी होती, कारण ते सत्तेमध्ये नव्हते, ते खालीपिली होते, त्यांच्याकडे वेळ होता. आता त्यांच्याकडे वेळ नाही आहे कारण ते मंत्री असल्यामुळे, सरकारमध्ये असल्यामुळे. त्यावेळी ज्यावेळी गरज होती एज्युटेशनची किंवा मॉब मोबिलायझेशनची, त्यावेळी हे नेते अगदी स्वस्थ बसून मजा पाहून राहिले होते. आता पेपरला बातम्या देतात, आता सगळी म्हणजे आता याच्यात जी नाचक्की आहे ती कोणाची झाली शेवटी? ती आपल्याच मंत्र्यांची झाली. जे पॉवर्स मराठा लोकांनी दाखवायला पाहिजे होते ते दाखवून दिले अजित पवारांच्या माध्यमातून. अजित पवारांनी त्यांची काय पकड आहे प्रशासनावर आणि राज्याच्या राजकारणावर ती यांना एका शब्दात दाखवून दिली. हे अशा प्रकारचं जे काही राजकारण आहे ते राजकारण चालूच राहणार. मित्रांनो, आता आपण थोडंसं याच्याकडे वळूया, डेटाकडे वळूया. हा जो डेटा आहे त्या डेटाकडे आपण एक लक्ष घातलं पाहिजे. हा BD देशमुख नावाचे एक कमिटीचे, त्यांच्या नावानी कमिटी आहे, BD देशमुखची कमिटी. 1964ला 1 जानेवारी म्हणजे 10 जानेवारी 1964ला त्यांनी अहवाल सादर केला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो डेटा दिला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो एकदम ॲडजॉर्निंग जो डेकेड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जी परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती, ती तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. आणि जर ते स्पष्ट आज इतक्या वर्षानंतर काय नेमकी स्थिती बदललेली आहे, ही स्थिती बदललेली जी स्थिती आहे त्या बदललेल्या स्थितीचा शासनाकडे कोणता गोषवारा आज उपलब्ध आहे किंवा तो उपलब्ध नाही, किंवा शासन कशा पडवाटा काढत आहे, याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आज आपण ही पार्श्वभूमी याच्यासाठी पाहतो आहे कारण आपल्याला पुढे याचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे इन द सेन्स उपयोग करून घ्यायचा आहे इन द सेन्स की हा जो सगळा डेटा आहे इट हॅज बीन टेबल्ड बिफोर द सुप्रीम कोर्ट इन रिझर्वेशन इन प्रमोशन. काय म्हणतो हा डेटा? तर अनुसूचित जाती जमातीचा जर आपण विचार केला म्हणजे शिक्षणाचा 1962 मध्ये, तर तो 1962चा जो डेटा आहे
तो आपल्याकडे जो टेबल झालेला आहे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या केसमध्ये 1962 मध्ये जी आकडेवारी आहे ती आहे म्हणजे शेड्यूल कास्टची जर शिक्षणाचा जर विचार केला आपण तर 794 जे शेड्यूल कास्ट आहेत, अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे लोक आहेत ते नॉन मॅट्रिक होते. त्याच्यानंतर मॅट्रिक असलेल्या लोकांची जी संख्या आहे मॅट्रिक झालेल्या ती 3597 एवढी होती आणि पदवीधरांची संख्या होती 269 आणि पोस्ट ग्रॅज्युएट फक्त 27 होते. 27 राज्यामध्ये जर विचार केला आपण तर 27 पोस्ट ग्रॅज्युएट होते फक्त पूर्ण राज्यभरामध्ये. आता अनुसूचित जमातीचा डेटा पाहू. अनुसूचित जमातीचे नॉन मॅट्रिक होते 2096 फक्त, नॉन मॅट्रिक म्हणजे 10वी नापास. त्याच्यानंतर मॅट्रिक झालेले म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण डेटा पाहिला तर हा खूपच शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा डिफर करतो, कारण 3597 शेड्यूल कास्ट जेव्हा मॅट्रिक झालेले होते तेव्हा त्यांच्या तुलनेमध्ये जेव्हा की आरक्षण एकाच वर्षी लागू झालं SC ST ला 241 लोक फक्त मॅट्रिक होते. 241 हा डेटा आहे टेबल झालेला सुप्रीम कोर्टात. पदवीधर फक्त 19 होते शेड्यूल ट्राईबचे जेव्हा की 269 पदवीधर शेड्यूल कास्टचे होते. पोस्ट ग्रॅज्युएटची संख्या पाहिली तर फक्त एकच पोस्ट ग्रॅज्युएट शेड्यूल ट्राईबमध्ये होता. हा डेटा आहे. त्याच्यानंतर जर नोकऱ्यांचं प्रमाण पाहिलं, नोकऱ्यांचा जर रेशो पाहिला तर अनुसूचित जाती म्हणजे त्याच्यामध्ये वर्ग 1 चे जे पद आहेत ते 1962 मध्ये वर्ग 1 चे जे पद आहेत ते 1149 होते. 1149 SC ST साठी, सॉरी SC साठी 1149 होते आणि त्याच्यापैकी वर्ग 1 मध्ये फक्त 24 अधिकारी होते वर्ग 1 मध्ये. त्याच्यानंतर वर्ग 2चा जर विचार केला तर जागा होत्या 2148 आणि रिप्रेझेंटेशन होतं फक्त 40 लोकांचं शेड्यूल कास्ट 40. त्याच्या तुलनेत जर पाहिलं तर शेड्यूल कास्टच्या तुलनेमध्ये शेड्यूल ट्राईबचं जे रिप्रेझेंटेशन होतं क्लास 2 मध्ये ते फक्त 5 पदांचं होतं. क्लास 2 फक्त 5 होते. आणि याच्यामध्ये जर आपण वर्ग 1 मध्ये पाहिलं तर वर्ग 1 मध्ये फक्त 2 अनुसूचित जमातीचे लोक होते, फक्त 2, जेव्हा की शेड्यूल कास्टमध्ये 24 होते. इथे जर आपण क्लास 3चा डेटा पाहिला तर क्लास 3 मध्ये शेड्यूल कास्ट 9962 होते. हा सगळा BD गायकवाड कमिटीचा रिपोर्ट आहे जो टेबल झाला आहे रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये. त्याच्यानंतर जर अनुसूचित जमातीचा जर विचार केला तर क्लास 3 मध्ये 2336 होते लोक आणि क्लास 4 मध्ये फक्त 948 लोक होते, जेव्हा की अनुसूचित जातीमध्ये क्लास 4 मध्ये 6743 लोक होते. आता हे 6743 तुमच्या माहितीसाठी असावा हा फिगर. हे जे क्लास 4 मध्ये 6743 लोक जे दिसत आहेत ना ते कोणते होते माहित आहे का? मॅक्झिमम हे सफाई कर्मचारी होते. मॅक्झिमम जे क्लास 4 मध्ये जे सफाई कर्मचारी होते त्याच्यामुळे हा फिगर वाढलेला आहे. म्हणजे नेमकं मला सांगा की इथे जर रिप्रेझेंटेशनचा ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशनचा जर पार्ट पाहिला 16(4)A नुसार ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात आर्ग्यू झालं त्याच्यामध्ये आता या तुलनेमध्ये 1962 मध्ये ओबीसीची क्लास 1 ची संख्या फक्त 15 होती, म्हणजे 1.30% लोक होते ते. शेड्यूल ट्राईबचा विचार केला तर 0.17% होते, 0.17 एकही नाही. आणि जर शेड्यूल कास्टचा विचार केला तर 2.9% लोक होते. त्याच्यामध्ये जर आपण ओबीसीचा विचार केला तर 7311 लोक ओबीसीचे क्लास 3 मध्ये होते, 23 लोक फक्त क्लास 2 मध्ये होते आणि 15 लोक क्लास 1 मध्ये होते. आणि जर चतुर्थ श्रेणीचा विचार केला तर 3079 लोक हे म्हणजे त्यांचं 9% रिप्रेझेंटेशन होतं. शेड्यूल ट्राईबचं 2.96% होतं, शेड्यूल कास्टचं 21% होतं. ही झाली गोष्ट 1962 ची. आता याच्यानंतर जो धर्मांतराच्या नंतर 1956च्या नंतर दलित साहित्याच्या माध्यमातून दलित मुवमेंटच्या माध्यमातून जी काही अमूलाग्र बदल म्हणजे अगदी नामदेव ढसाळांपासून तर यशवंत मनोहरांपर्यंत साहित्याचा जर विचार केला तर आपण साहित्याच्या माध्यमातून जी जनजागृती झाली, जी वैचारिक पौक्तता शेड्यूल कास्टमध्ये आली, आज आपण त्याची फळं पाहतो आहे की आज लिडरशिप पण डेव्हलप झाली, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये पण लोक आहेत, त्याच्यानंतर ज्युडिशरीमध्ये पण लोक आहेत, महाराष्ट्रातून रिप्रेझेंट करणारे BR गवईंसारखे सुप्रीम कोर्टाचे ते न्यायाधीश आहेत सध्या स्थितीमध्ये. आणि त्या तुलनेत जर शेड्यूल ट्राईबचं रिप्रेझेंटेशन पाहिलं तर ते फार नगण्य आहे. म्हणजे ज्युडिशरीमध्ये तर
एकमेव जस्टिस सेमा नावाचे एक जज होऊन गेले ज्यांनी मानाचं जजमेंट दिलं. त्याच्यानंतर मला वाटत नाही की कुठला शेड्यूल ट्राईबचा जज सुप्रीम कोर्टात झाला असेल. त्या तुलनेत आपण जर पाहिलं शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये तर पहिले जे जज होते ते होते त्यांचं नाव होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जस्टिस के.जी. बालकृष्णन, त्याच्यानंतर के. रामास्वामी हे, त्याच्यानंतर आता B.R. गवई. ही 3 नावं आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी म्हणजे मी फार अल्पशिक्षित आदिवासी आहे, माझं फार ज्ञान जुजबी आहे प्रत्येक याच्यातलं, आणि थोडं माहिती आहे ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आता इथे के. रामास्वामी हे एक रिजन जज होते. आपण आता त्या शेड्यूल ट्राईबच्या याच्याकडे हळूहळू वळूया. शेड्यूल ट्राईबच्या आस्पेक्टमध्ये अत्यंत महत्त्वाचे जे 2 जजमेंट आहेत ते मला तुमच्याशी आता डिस्कस करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर मग मुख्य विषयाकडे आपण वळूया. म्हणजे पुन्हा आपण राजकीय स्थितीकडे आणि संघटनांच्या एकंदरीत भूमिका, SC/STच्या संघटनांच्या एकंदरीत भूमिकेकडे वळूया. के. रामास्वामी जे जज होते ते पहिले दलित जज होते सुप्रीम कोर्टातले, आणि ते आंध्र प्रदेशचे होते, हैदराबादचे. त्यांनी ते एलिमिनेट झाले सुप्रीम कोर्टामध्ये आणि 1997ला ते रिटायर झाले. पण त्याच्या पहिले त्यांनी 2 म्हणजे मला तर फार म्हणजे त्यांचे आभार जितके मानावे तितके कमी आहेत. बिकॉज ही वॉज द मॅन हू डिलिवर्ड समता जजमेंट, ही वॉज द मॅन हू डिलिवर्ड माधुरी पाटील जजमेंट इन द सुप्रीम कोर्ट. As you are well acclimatized with the dynamics of scheduled caste and scheduled tribe in the state as so far as reservation in concern, जे काही आपल्याला जे काही अन्याय, अत्याचार, अॅट्रॉसिटीज, त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेले सर्वोच्च न्यायालयातले ते न्यायाधीश होते, आणि त्यांना महाराष्ट्राचाही तेवढाच अभ्यास होता जेवढा की आंध्र प्रदेशच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा. त्याच्यामुळे त्यांनी समताचं जजमेंट दिलं, ज्या समताच्या जजमेंटमध्ये ट्रायबल लँडवर ट्रायबलचा अधिकार आहे अशा प्रकारचं एक जजमेंट, समताचं जजमेंट त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलं, आणि ते फार लँडमार्क जजमेंट आहे समताचं. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरं एक जे रिझन जजमेंट त्यांनी दिलं त्याचं नाव आहे माधुरी पाटील जजमेंट. स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस माधुरी पाटील हे जे जजमेंट आहे ते अत्यंत गाजलेलं जजमेंट आहे, आणि त्या जजमेंटमुळे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून आणलेला आहे. तो बदल कसा घडवून आणला तर या जजमेंटमुळे, माधुरी पाटीलच्या जजमेंटमुळे राज्यामध्ये जात पडताळणी समित्यांची निर्मिती झाली. की जस्टिस रामास्वामींना माहिती होतं की या राज्यामध्ये कशी जातचोरी होते, आणि त्याच्यामुळे त्यांनी एक रिझन जजमेंट दिलं. माधुरी पाटीलचं जे जजमेंट आहे ते कोळी महादेव आणि जे नॉन ट्राईब कोळी आहेत त्यांच्या संदर्भातलं होतं. माधुरी पाटील ही कोळी कम्युनिटीची होती, आणि तिने महादेव कोळीचं जे सर्टिफिकेट आहे ते बनवलं होतं, आणि त्याच्या आधारे तिने मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. असं ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, आणि रामास्वामींनी त्याच्यात जजमेंट देऊन ही जी जातचोरी आहे राज्यातली ती थांबली पाहिजे म्हणून जात पडताळणी समित्यांचं फंक्शनिंग कसं असावं याच्या संदर्भात विस्तृतपणे तो निकाल दिला 1994ला. आणि 1994ला निकाल दिल्यानंतर हा जो निकाल आहे हा त्याच सेम तारखेला, म्हणजे तारखेला म्हणण्यापेक्षा त्याच सेम वर्षात महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी घटना घडली जी अत्यंत लांछनास्पद आहे. त्याचं समर्थन कोणी करणार नाही. आपले 114 गोवारी बांधव इथल्या स्टॅम्पेडमध्ये मरण पावले नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या वेळी. आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंटली 1995ला स्टेट गव्हर्नमेंट कम विथ दॅट स्पेशल बॅकवर्ड क्लासेस GR which has given 2% extra reservation, and it exceed the limit of 50% in the state so far as reservation is concerned. 50% जी काही मर्यादा आहे ती त्या निर्णयाने, राज्याच्या निर्णयाने वाढली आणि ती 52 वर गेली. आता याच्यामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनच्या या पर्टिक्युलर केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट हॅज फर्निश्ड ॲफिडेव्हिट, अँड स्टेट गव्हर्नमेंट स्पेसिफिकली सेड दॅट, म्हणजे त्या 2% बद्दल बोलतोय मी. एसबीसी बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की लर्नेड ट्रिब्युनल मीन्स मॅट failed to appreciate that SBCs are the part of OBCs. SBCs are the part of OBCs. Means who are SBCs? SBCs are Kolis, SBCs are Kosti,
who are impersonating themselves as Halba tribe in the state, and who are Mannerwarlu, Mannerwar. There are the two castes have been recently deleted. That is Mana. Govari is also special backward class now. मध्यंतरी हायकोर्टाने एक निकाल दिला होता 2018ला आर.के. देशपांडे साहेबांनी. तो निकाल सेट असाइड केला सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये डिसेंबरच्या. तर अशा प्रकारे ह्या ज्या घटना आहेत त्या घडत गेल्या. आता काय आहे 15 जून 95चा GR आणि काय आहे पदोन्नतीतील आरक्षण आणि आदिवासींचा दृष्टिकोन त्या अनुषंगानं. 15 जून 95चा GR मित्रांनो असा आहे की त्या GR मुळे जे गैर आदिवासी ओपन कॅटेगरीचे किंवा NT कॅटेगरीचे किंवा OBC कॅटेगरीचे, आता अशी मी बरेच प्रकरणं केलेले आहे, या सगळ्या लोकांनी शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट बनवले आणि शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट बनवून दे हॅव अपॉइंटेड इन द सर्व्हिसेस थ्रू शेड्यूल ट्राईब कॅटेगरी, बट दे कुड नॉट प्रूव्ह देअर कास्ट क्लेम ऑफ ट्राईब. देअर कास्ट सर्टिफिकेट्स हॅव बीन इनव्हॅलिडेटेड बाय द स्क्रुटिनी कमिटी. त्याच्यानंतर 1995च्या नंतर एक 2000चा कायदा आला आणि तो 2000चा कायदा फक्त काही शेड्यूल कास्टसाठी किंवा शेड्यूल ट्राईबसाठी नाही, तर या राज्यातला NT, VJ, SBC या ज्या सगळ्या जाती आहेत, OBC यांच्या सगळ्यांसाठी आहे. म्हणजे जे मी आत्ता जे के रामास्वामींचा उल्लेख केला, त्या के रामास्वामींच्या एकंदरीत त्या जजमेंटमुळे ज्या जात पडताळणी समित्या निर्माण झाल्या, त्या जात पडताळणी समित्या राज्यामध्ये SC, ST, OBC, NT, VJ यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहेत. आणि त्याच्यात स्पेसिफिक सेक्शन 10 आहे, सेक्शन 11 आहे, म्हणजे क्रिमिनल प्रॉसिक्युशन आणि फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन्स त्या ऍक्टमध्ये आहेत. आता राज्यामध्ये आपला फेडरल स्टेट आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आपण वेगवेगळा फरक करतो. राज्य सरकारच्या नोकऱ्या आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांचे नाम्स वेगवेगळे आहेत. इथे 58 मध्ये निवृत्त होतं, तिथं 60 मध्ये निवृत्त होतं. बँका, रेल्वे, हे जे सगळे मोठे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा जे काही बाकीचे डिपार्टमेंट्स आहेत ते काही सांगायची गरज नाही आता. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, राज्य सरकारच्या सेवा आहे, जे लोकसेवा आयोग आणि UPSCच्या माध्यमातून काही जी पदं भरतात ती. आता त्याच्यात स्पेसिफिकली सांगायचं झालं तर 2001चा जरी कायदा महाराष्ट्रात आला तरी त्या कायद्याला हरताळ फासण्याचं काम सुद्धा आपल्याच SC ST बांधवांनी केलेलं आहे. म्हणजे ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशनचा पार्ट जर आपण आता गृहीत धरला या घडीला, तर जवळपास शेड्यूल ट्राईबची जी पदं आहेत ती 60% पदं, किमान 60%, म्हणजे मी फार जबाबदारीनं बोलतोय, किमान 60% पदं बोगस आदिवासींनी अक्वायर केलेली आहेत आजच्या डेटमध्ये. अँड देअर सर्व्हिसेस हॅव बीन प्रोटेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाय वे ऑफ GR लाईक 15 जून 95, 30 जून 2004, 18 मे 2003 ऍटसेट्रा ऍटसेट्रा. सो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास माहिती आहे की 21 ऑक्टोबर 2015ला पण त्यांनी एक GR काढला होता. 15 जून 95च्या नंतर जे बोगस आदिवासी शासकीय सेवेमध्ये लागले त्यांना 15 जून 95 ते 2001 पर्यंत जे काही लागले त्या लोकांना सेवा संरक्षण देण्याबाबतचा हा निर्णय होता, जो आमच्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून आम्ही चॅलेंज केला. आणि तो जो निर्णय आहे शासनाचा, पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की एखाद्या ट्रायबल ऑर्गनायझेशननी GR चॅलेंज केला आणि तो हायकोर्टाने सेट असाइड केला. आता याच्यापूर्वी आमचे जे मोठे मोठे नेते आहेत, म्हणजे बाबुराव मडावी आहेत, मधुकर पिचड आहेत, आमचे शिवाजीराव मोगे आहेत, वसंतराव पुरके आहेत, किंवा नंतरचे मग पद्माकर वडवी आहेत, ज्यांनी 15 जून 95चा शासन निर्णय औरंगाबाद हायकोर्टामध्ये चॅलेंज केला होता आणि तो डिसमिस इन डिफॉल्ट झाला. त्याच्यानंतर कोर्टाने त्यांना इतकं झापलं की म्हणे तुम्ही स्वतः मंत्री आहे, शासन आहे, 5 तुमचे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत, तुम्ही तर निर्णय घेऊ शकता, तुम्हाला कोर्टात यायची काय गरज आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हे जे राजकारण आहे ते चालू झालं. आणि त्याच्यानंतर 15 जून 95च्या नंतर मग आता हा जो 21 ऑक्टोबर 2015चा जो GR आहे तो आम्ही सेट असाइड केला. त्याच्यानंतर 5 जून 2018ला पण एक GR शासनाने काढला, जो होता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरचा. आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो आहे जगदीश बैरा निकाल म्हणून त्याला ओळखतात. म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर FCI वर्सेस जगदीश बैरा असं त्याचं नाव आहे त्या जजमेंटचं. या निकालामुळे सगळ्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत, ज्या बोगस आदिवासींनी अक्वायर केलेल्या आहेत आणि ज्यांचे जातीचे दावे अवैध ठरलेले आहेत, त्या सर्वांच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या वाईड ॲब इनिशिओ ठरवलेल्या आहेत. आणि हे एवढं सत्य असताना, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना, 3 जजेस बेंचचा निकाल असताना सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन द सेन्स
ॲट दॅट टाइम हे फडणवीसचं सरकार होतं, बीजेपी शिवसेनेचं सरकार होतं. त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्याच्यात राजकारण करणं जास्त सोयीचं त्यांना वाटलं आणि त्यांनी 5 जून 2018चा एक शासन निर्णय काढला, ज्या शासन निर्णयात त्यांनी उपसमितीची स्थापना केली आणि उपसमितीची स्थापना करून जसं अजित पवार आता नाटकं करून राहिले रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये, तशाच प्रकारचे नाटकं त्यांनी पण केले. आणि त्यांनी हे ठरवलं की जोपर्यंत समितीचा निकाल येत नाही, निर्णय देत नाही समिती, तोपर्यंत या सगळ्यांना सेवा संरक्षण राहील. काय गरज आहे समितीची? मला एक सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो जजमेंट दिला, डॉक्टर DY चंद्रचूड काही मूर्ख आहेत का? कायद्याला धरून त्यांनी निकाल दिला नसेल का? त्या निकालाच्या अनुषंगानं ही जी उपसमिती आहे राजकारणी लोकांची, ज्यांचं क्वालिफिकेशन पण धड्यागतीचं नाही आहे, म्हणजे त्यांना काही लोक तर असे आहे जे की त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला हसू येते. आणि असे लोक राजकारणामध्ये आमदार, खासदार आणि मंत्री होतात, ज्यांना धड काही हे करता येत नाही, म्हणजे बाजू मांडता येत नाही किंवा विषय स्पष्ट करता येत नाही. तर अशा लोकांच्या हातात आपल्या समाजाची धुरा आपण दिलेली आहे, तो भाग अलायदा. पण तरी सुद्धा हे जे राजकारण आहे, हे राजकारण करण्यासाठी त्या उपसमितीचा निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय आम्ही चॅलेंज केला हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने त्या निर्णयाला स्टे दिला. त्याच्यानंतर आता जे सर्वोच्च न्यायालयात जज आहेत जस्टिस भूषण गवई, ते उच्च न्यायालयाचे वकील असताना, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना ते नागपूरला काही काळ आले होते. बोगस आदिवासी जे आहेत, ज्यांना मी जातचोर म्हणतो खुलेपणानं, आणि ते आहेतच जातचोर. म्हणजे कोस्ट्यांनी हलवाचे सर्टिफिकेट्स मिळवलेले आहेत, कुंब्यांनी म्हणजे खैरे कुंबी जे आहेत त्यांनी खरियाचे सर्टिफिकेट्स मिळवले. मी प्रकरणं केले आहेत म्हणून म्हणतो. सोनार आहे, त्यांनी अक्षरशः गोंडचं सर्टिफिकेट काढलेलं आहे. अनेक धनगर आहेत, त्यांनी धनगडचे सर्टिफिकेट्स घेतलेले आहेत. अनेक धोबी आहेत, त्यांनी धोबाचे सर्टिफिकेट्स घेतलेले आहेत. आणि आपले जे याच्या पूर्वीचे वक्ते आहेत, नरेंद्र जारोंडे, जे वीज कर्मचारी संघटनेचे SC STचे नेते म्हणून संघटना चालवतात, तर त्यांच्या वीज महामंडळामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत, त्यांच्या डोळ्याच्या समोर जे गोष्टी आहेत, ज्यांनी हलबाचे सर्टिफिकेट्स काढलेले आहेत. आपण मला म्हणजे थोडंसं आय एम व्हेरी सॉरी टू से, नरेंद्र जारोंडेंबद्दल मला फार आदर आहे. आणि हे जे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या केसमध्ये आम्ही 20 सप्टेंबर 2017ला जे पिटिशन दाखल केली सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती सर्वोच्च न्यायालयातली पिटिशन ही त्यांच्याच जागरूकतेमुळे मला करता आली. कारण त्यांनी मला पहिल्यांदा एक बंजारा कम्युनिटीचे जे संघटनेचे प्रमुख, ते स्वतः आणि ट्रायबल कम्युनिटीचा प्रमुख म्हणून मला त्यांनी खापरखेड्याला एका कार्यक्रमात बोलवलं होतं आणि त्याच्यावर ते रिझर्वेशनची चर्चा झाली. आणि दॅट रिअली अपील्ड मी, दॅट क्लिक्ड मी, अँड आय डायरेक्टली अप्रोच टू दी सुप्रीम कोर्ट इन रिझर्वेशन इन प्रमोशन. दो आय वॉज नॉट इन पार्टी, आय वॉज नॉट अ पार्टी इन हायकोर्ट. लोअर कोर्टमध्ये मी मॅटमध्ये पण नव्हतो आणि त्याच्यामुळे मला स्पेशल यू पिटिशन दाखल करावी लागली. तर त्यांच्या पर्टिक्युलर त्या वीज कर्मचारी संघटनेमध्ये जे शेड्यूल ट्राईबचं रिप्रेझेंटेशन करतात ते सगळे बोगस आदिवासी आहेत, असं मॅक्झिमम जे अधिकारी आहेत. म्हणजे त्याच्यात तो पेटकर असो, बुर्डे असो, चिरुटकर असो, बरेचसे आहेत, ज्याच्या विरोधात मी आता पिटिशन पुन्हा हायकोर्टामध्ये आम्ही 2016 पासून आम्ही प्रयत्न करून राहिलो. यांचं प्रकरण असं आहे थोडक्यात मला सांगायला, कारण बहुजन संघटकच्या माध्यमातून हे गोष्ट महाराष्ट्रभर गेलीच पाहिजे. हे जे लोक आहेत, या लोकांनी ऑलरेडी काही लोकांचे क्लेम इनव्हॅलिड झालेले आहे, पण त्यांनी सप्रेस केली फॅक्ट. काही लोकांना फक्त एज्युकेशनसाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ॲट दॅट टाइम वेन दे वर इन इंजिनिअरिंग कोर्स ॲज अ स्टुडंट, त्यावेळी त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे होती, तर डिव्हिजनल कमिशनरला पॉवर्स होते त्यावेळी, त्यांनी त्याला एज्युकेशनच्या पर्पजसाठी दिली. ते जे व्हॅलिडिटी आहे ते नोकरीसाठी अप्लिकेबल नाही आहे. दुसरा असा भाग आहे की त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या स्वतःच्या ब्लड रिलेशन मधल्या भावाने SBCचे सर्टिफिकेट्स काढलेले आहे, म्हणजे कोस्टीचे सर्टिफिकेट्स काढलेले आहेत. एक निमजे आहे, निखारे आहे, त्या निखारेच्या सख्या भावानी कोस्टीचं सर्टिफिकेट काढलं आणि त्याची व्हॅलिडिटी पण त्याला गडचिरोली कमिटीने दिलेली आहे. तो इकडे हलबाचे फायदे एन्जॉय करून राहिला आणि दुसरा भाऊ कोस्टी, असं कसं होऊ शकते? आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये असताना सुद्धा, म्हणजे जेव्हा आम्ही रिझर्वेशन इन प्रमोशनच्या केसमध्ये जेव्हा तो कार्यक्रम झाला खापरखेड्याचा आणि जारोंडे साहेब आणि आम्ही सगळे एकत्रित जेवायला गेलो, तेव्हा मी जारोंडे साहेबांना हा विषय त्यांच्या कानावर टाकला. तेव्हा त्यांची अडचण त्यांनी सांगितली. ते म्हणाले की आमचे सगळे ते मेंबर्स आहेत. अरे पण ते मेंबर्स काही शेड्यूल ट्राईब नाही, ते बोगस शेड्यूल ट्राईब आहे. वाय यू आर ट्रीटिंग देम ॲज अ शेड्यूल ट्राईब अँड वाय यू आर एक्सेप्टिंग देअर मेंबरशिप ॲज अ ट्राईब? कारण त्यांच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट आहे, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांची जेव्हा चोरी पुढे येते, तेव्हा बिईंग अन ऑर्गनायझेशनल हेड of scheduled caste and scheduled tribe, you must protect the rights of SCs and STs, which was conferred by Dr. Babasaheb Ambedkar in the Constitution.
आपल्याला जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला राईट्स दिले आहे त्याचं व्हायोलेशन करण्याचं काम या सगळ्या माझं कमेंटकडे लक्ष नाही आहे, या सगळ्या वेळ झाल्यावर मला सांगाल तुम्ही. तर हे जे सगळं आस्पेक्ट आहे ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशनचाच पार्ट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी महत्वाचा आहे. आणि हा जो भाग आहे म्हणजे कोणता NT विजय कॅटेगरीचा किंवा SBCचा OBCचा हा काही कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेटचा पार्ट नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी रितसर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बाय वे ऑफ पार्लमेंट करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचे अधिकार मागायला पाहिजे. आता जो पदोन्नतीतल्या आरक्षणाचा विषय आहे सुप्रीम कोर्टात विजय घोगरेचा, तो फक्त SCs आणि STsचा आहे. याच्यात हरिभाऊ राठोड असोत किंवा बाकीचे आमचे मित्र असोत, हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा त्यांचा एकंदरीत कार्यक्रम आहे. आणि आता मराठा आरक्षणामध्ये जेव्हा केंद्राने ते अधिकार आपल्याकडे राखून घेतले आहेत अमेंडमेंटचे, हे जर लॉ सेटल झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये आणि त्याच्यात रिव्ह्यू झालेला नाही, तर गुणरत्न सदावर्तेंसारख्या वकिलाला फार मोठी संधी आहे याच्यात काम करण्याची. याच्यात क्लिअर झालं पाहिजे ना, सरकारने क्लिअर केलं पाहिजे ना व्हॉट इज देअर स्टँड, आहे की नाही. याच्यामध्ये सरकारने फार मोठी चूक करून ठेवलेली आहे. 2004चा जो कायदा आहे तो कायदा जेव्हा सर्व टप्प्यांवर आरक्षण आणि सर्वांसाठी आरक्षण अशी जेव्हा भूमिका माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी घेतली, तेव्हा त्यांनी ते रितसर करणं गरजेचं होतं. फक्त राज्यपालांच्या मंजुरीने तो जो अध्यादेश आहे तो काढणं हे काही आता कायद्याला धरून नाही आहे. तो अधिकार संसदेचा आहे आणि संसदेचा अधिकार आपण बायपास करून जेव्हा एखादा कायदा करतो तेव्हा तो कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही. हे आता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं स्वयंस्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये अत्यंत जागरूकतेनं पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला इथे सांगावंसं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये SC ST वेलफेअर असोसिएशन्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत. स्टेटमध्ये बऱ्याचशा संघटना आहेत, कास्ट ट्राईब सारखी संघटना आहे. मी स्पष्टपणे आरोप करतो, कास्ट ट्राईब संघटनेनं कधीच ट्रायबलचे जे बोगस आदिवासीचे विषय आहेत ते हाताळलेले नाही. अलीकडे फक्त काही 1-2 अपवाद वगळले तर मला कास्ट ट्राईब संघटनेच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार झालेला दिसतो. पण कृष्णा इंग्रजी जे कास्ट ट्राईब आहे किंवा बाकीच्या ज्या कास्ट ट्राईब ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांनी बोगस आदिवासीचा विषय कधीच आपल्या अजेंड्यावर घेतला नाही किंवा त्याच्यावर भाष्य केलं नाही. डिलिबरेटली दे अवॉइडेड दिस पर्टिक्युलर इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ रिझर्वेशन सो फार एज शेड्यूल ट्राईब इज कन्सर्न. वाय मला माहिती नाही, पण त्यांनी कधीच घेतला नाही. आणि म्हणून आम्हाला गरज वाटली 2014 मध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल निर्माण करण्याची. नाहीतर आम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या ऑर्गनायझेशन्स बरोबर काम करू शकलो असतो. पण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही SC ST ऑर्गनायझेशन्स आहेत आपल्या, म्हणजे ऑफकोर्स नरेंद्र दारोडे सारखे जे प्रमुख आहेत, त्यांनी कधीच त्यांच्या वीज कर्मचारी संघटनेमध्ये बोगस आदिवासींच्या विरोधात आवाज उठवला नाही. कारण मेजर जी फंडिंग आहे किंवा डोनर्स आहेत ते लोक आहेत असं त्यांचा समज आहे. बोगस आदिवासी जे आहेत, जे ज्यांचे मेंबर आहेत ते त्यांना फंडिंग करतात, त्याच्यामुळे ते त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. मग बोलणार कोण, तर मग कुणाला तरी पुढे यावं लागेल, म्हणून आम्हाला पुढे यावं लागलं. त्यांनी आम्हाला त्यावेळी शुभेच्छा पण दिल्या होत्या की तुम्ही करा, आमचं समर्थन पाठीमागून तुम्हाला आहे. मग या पार्श्वभूमीवर जिथे प्रत्येक राज्यामध्ये आरक्षणाची जी स्थिती आहे ती फार भयंकर आहे. म्हणजे तिकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मागून राहिले, तिकडे हरियाणामध्ये जाट मागून राहिले, राजस्थानमध्ये गुज्जर मागून राहिले आणि फार खिचडी झालेली आहे. या राज्यामध्ये आरक्षणाची जी आहे ती खिचडी पूर्ण आता कधी पकते ती आपल्याला फक्त पाहायची आहे. राज्यामध्ये आरक्षणाचा जो विषय आहे तो संवेदनशील त्याने आमचे जे नेते आहेत म्हणजे शेड्यूल कास्टचे आणि शेड्यूल ट्राईबचे ते हाताळत नाही आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. स्पष्ट आरोप याच्यासाठी आहे सो फार एज शेड्यूल ट्राईब रिझर्वेशन इज कन्सर्न. मला सांगा, त्या दिवशी जेव्हा अजित पवारांबरोबर बैठक झाली तेव्हा आम्हाला आदिवासींचे मंत्री केसी पाडवी त्याच्यात दिसले नाही. म्हणजे त्यांचं बातम्यांमध्ये पण नाव नाही आहे किंवा कोणी म्हटलंय नाही की ते होते की नव्हते. आता असतील तर तो भाग वेगळा, कारण आपल्याला काही माहिती नाही. वी डोंट हॅव दॅट एव्हिडन्स वेदर ही वॉज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर मीटिंग ऑर नॉट, ते मला माहिती नाही. पण त्यांचं नाव ऐकल्यावर मला फार दुःख झालं. जर नितीन राऊत तिथे जाऊ शकतात अजित पवारांच्या बैठकीत, तर यांनी स्वतःहून जायला पाहिजे होतं. यांना काय निमंत्रणाची गरज आहे, कारण तो जो विषय आहे तो तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा होता. हे का बरं मागे राहिले. आज बोगस आदिवासीचा इश्यू आहे 3140/2018च्या माध्यमातून जेव्हा
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल विरुद्ध महाराष्ट्र शासन हा निकाल आपला 28 सप्टेंबरला यांनी दिला, जस्टिस गवईंनी. मगाशी मी जो विषय तुम्हाला सांगितला होता 5 जून 2018चा, त्याच्यात त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रला स्पेसिफिक डायरेक्शन दिले होते की यू वॅकेट द पोस्ट बाय द एंड ऑफ 2019 डिसेंबर अँड फिल अप द पोस्ट मीन फॉर शेड्यूल ट्राईब. आता व्हॅकेट करा आणि फिलअप करा, याच्यामध्ये काय अडचण आहे? जे बोगस आदिवासी आहेत, ज्यांचे दावे अवैध ठरले आहेत, राज्यांनी माहिती ऑलरेडी टेबल केलेली आहे बिफोर दी हायकोर्ट. 12,770 की 750 असे काहीतरी जे फिगर्स दिलेले आहेत, ते 12,750 लोक आजपर्यंत हे करायला पाहिजे होते, इलिमिनेट व्हायला पाहिजे होते नोकरीतून त्यांना. कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की त्याचे सर्व्हिसेस जे आहेत ते वाईड आहे बेनिशिवाय. मग त्यांना संरक्षण देण्याचं काहीच कारण नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ते पद रिक्त करणार नाही, तुम्ही त्यांच्यासाठी सुपरन्युमररी पोस्ट क्रिएट करता. त्यांचा जो डिसेंबरचा 19चा पगार आहे, तो डिसेंबर 19चा पगार तुम्ही प्रोटेक्ट करून त्यांना 11 महिने करार तत्वावर देता. याचाच अर्थ तुम्ही जो पगार त्यांना देऊन राहिले आणि ज्या आज मंत्रालयाचा जर विचार केला तर मंत्रालयात कुठल्याही जागा अधिसंख्य पदाच्या बरेचसे कक्ष अधिकारी अधिसंख्य झालेले आहेत, बरेचसे डेप्टी कमिशनर अधिसंख्य झालेले आहेत. म्हणजे चंद्रभान परातेसारखा जो कोष्टी आहे, ज्यांनी हलबाचे सर्टिफिकेट घेऊन उपजिल्हाधिकारी पर्यंत पोहोचला, ही इज ऑल्सो वर्किंग ऑन सुपर न्युमररी पोस्ट. पण त्याला किती मोठा गोळ आहे. 2019चा त्याला पगार प्रोटेक्ट करून द्यायचा आहे, तर त्याला निवड श्रेणी किंवा त्याला मग ते जे वार्षिक वेतनवाढ आहे, त्या सगळ्या वार्षिक वेतनवाढी वगैरे देऊन राहिले. इतका गोळा आहे सुरू, आणि याच्यात कोणाचंच लक्ष नाही. ना शेड्यूल ट्राईबच्या ज्या बाकीच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, व्हॉट्सअपवर असतात नेहमी आपले निवेदनं टाकत, तर त्यांचं सुद्धा याच्याकडे लक्ष नाही. जी पदभरती आहे, म्हणजे कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 25 हजार जागा आज प्रायव्हेट एडेड ऑर्गनायझेशन्स मधल्या किंवा एडेड ऑर्गनायझेशन्स मधल्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस मधल्या, ह्या भरल्या जाऊ शकतात जर यांनी रिक्त केला तर. आज याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. ना मिनिस्टर बोलत. मिनिस्टर त्या उपसमितीचे अध्यक्ष आहे, सदस्य आहेत, ज्याचे अध्यक्ष माननीय ते छगनराव भुजबळ आहेत. हे उपसमिती पुन्हा एक स्थापन केली. या उपसमितीला विरोध करण्याचं काम केसी पाडवींनी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी काहीच विरोध केला नाही. आज तो अहवाल अजूनपर्यंत त्यांनी दिला नाही, जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. समितीच अनकॉन्स्टिट्युशनल आहे ती. इट इज चॅलेंजेबल बिफोर द कोर्ट ऑफ लॉ. ही नेव्हर अटर अ सिंगल वर्ड. दिस इज आवर मिनिस्टर हू इलेक्टेड थ्रू रिझर्व्ह कॅटेगरी, रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी, अँड प्रेझेंटली ही इज अ कॅबिनेट मिनिस्टर. त्यांच्या शब्दाला किती मोठं वजन आहे, पण काय नाही. आणि सगळ्या ज्या नोकऱ्या आहेत त्या बोगस आदिवासींनी एक्वायर केलेल्या आहेत. जर बोगस आदिवासींनी एक्वायर केला तर त्यांना बाहेर काढण्याचं काम शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या संघटनांनी जर मिळून केलं, तर मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ती आज खूप पेव फुटलेला आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये तुम्ही जर गेलात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोळ्यांनी सगळे महादेव कोळीचे सर्टिफिकेट काढून घेतलेले आहेत. म्हणजे अनंत तरेसारखे त्यांचे नेते किंवा दशरथ भांडे सारखे त्यांचे नेते छाती ठोकपणे सांगतात. बरेचसे जे राजपूत आहेत त्यांनी ठाकूरचे सर्टिफिकेट काढून शेड्यूल ट्राईबचे फायदे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचशा म्हणजे 1997च्या आधी एक कन्सेप्ट होती कपल सर्टिफिकेटची. त्या कपल सर्टिफिकेटच्या माध्यमातून बरेचसे जे लोक आहेत त्यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे फायदे घेतलेले आहेत. मग याच्याकडे काय, हे जे सगळे विषय आहेत ते अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज आहे. आणि हे विषय संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी ज्या क्रयशक्तीची, ज्या बुद्धिमत्तेची, ज्या डिवोशनची, ज्या संवेदनशीलतेची गरज आहे, नेमका त्याचा अभाव ट्रायबलच्या ऑर्गनायझेशन्समध्ये आणि लिडर्समध्ये आहे. या ठिकाणी मला असं सांगावं वाटतं की जो बोगस आदिवासीचा विषय आहे तो अत्यंत प्रथम अग्रक्रमाचा विषय आहे. त्याला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. आणि प्रथम प्राधान्य दिल्याशिवाय या रिझर्वेशनला आपण न्याय देऊ शकत नाही. शेड्यूल ट्राईबच्या आणि शेड्यूल कास्टच्या पदोन्नतीतलं जर आरक्षण आम्हाला मिळालंही तरी त्याचा काय फायदा हो? कारण तुमचे 60% पद बोगस आदिवासींनी हिरावून घेतलेले आहेत. त्या दे आर एन्जॉईंग देअर सर्व्हिसेस ऑन दॅट पर्टिक्युलर पोस्ट. तुम्ही प्रमोशन देणार तर कुणाला देणार? त्या बोगस आदिवासींना, ज्याला तुम्ही नोकरीतून काढलं नाही, ज्याला तुम्ही सेवा संरक्षण दिलाय 15 जून 95च्या GRच्या अनुषंगानं, जो GR नंतर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून आम्ही सेट असाइड केला. महाराष्ट्रातली ही अशी एकमेव संघटना आहे जी रिझर्वेशनसाठी अत्यंत निधड्या छातीनं लढते आहे. ट्रायबलच्या रिझर्वेशनसाठी आज आम्ही 15 जून 95चा शासन निर्णय रद्द केला, 21 ऑक्टोबर 2015चा शासन निर्णय रद्द केला, 30 जून 2004चा शासन निर्णय रद्द केला. किती मोठा रॅडिकल चेंज या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून राज्याच्या रिझर्वेशनच्या पॉलिसीमध्ये आलेला आहे. आज मला वाटत नाही की ज्या पद्धतीनं जो ऍक्ट आला के रामास्वामीच्या त्या माधुरी पाटीलच्या जजमेंटच्या माध्यमातून,
प्रचंड भ्रष्टाचार आहे कमिट्यांमध्ये. लोक पैसे घेऊन व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देतात. आमच्याकडे असे बरेच प्रकरणं आहेत जे आम्ही करतोय. त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी जो कायदा आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी म्हणण्यापेक्षा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब NTVJ OBC सगळ्यांसाठीच तो कायदा आहे जात पडताळणीचा. 18 मे 2013 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जयंत कुमार भांटिया मुख्य सचिव असताना शेवटची संधी दिली होती अशा लोकांना, जात चोरांना, ज्यांनी अक्षरशः खोटे सर्टिफिकेट 100 रुपयाचे कास्ट सर्टिफिकेट झाडाखालचे मिळवून सेंट्रल गव्हर्नमेंट मधल्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या प्राप्त केल्या. आज IAS IPS लोक आहेत या बोगस कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे काम करणारे राज्यामध्ये. मला नाव माहिती आहेत, मी आता तुम्हाला नावं सांगू शकतो त्यांचे, पण डिलिबरॅलिटी कॉन्ट्रोवर्सी टाळायसाठी मी ते सांगणार नाही. त्यांचे प्रकरण आपल्याकडे पूर्ण आहेत, ते आपण करतोय, तो न्यायिक लढ्याचा भाग आहे. आज या ठिकाणी जर आम्हाला रिझर्वेशन इन प्रमोशन मिळालं तरी रिझर्वेशन इन प्रमोशनचा फायदा कुणाला, तर त्याच्यातल्या फक्त 4% आदिवासींना, 6% जे 10 पैकी 6 जागा आहेत त्या तर बोगस आदिवासींनी ॲक्वायर केल्या आहे. मग कुठं आहे तुमचं ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन, कुठं आहे तुमचा रिझर्वेशनचा बॅलन्स? काहीच बॅलन्स उरलेला नाही आहे. आज या ठिकाणी बोगस आदिवासींच्या विरोधात लढा प्रकार करण्याची गरज आहे आणि आदिवासी संघटनांनी, शेड्यूल ट्राईबच्या संघटनांनी, शेड्यूल कास्टच्या संघटनांच्या प्रमुखांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. बोगस आदिवासीच्या विरोधात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांनी संयुक्तरित्या त्यांच्या कॉन्स्टिट्युशनल 16(4)A रिझर्वेशनसाठी लढण्याची गरज आहे. पण असं होणार नाही, कारण एकीकडे आपण म्हणतो की आपण पुरोगामी राज्यात आहोत. मी जरा थोडासा प्रिज्युडाइज्ड आणि बायस्ड आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे जे रिझर्वेशन आहे 16(4)A दॅट इज ओनली लिमिटेड टू शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. सगळ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. मला अत्यंत आदर आहे सगळ्या नेत्यांचा आणि त्यांच्या रिझर्वेशनचा, कारण नॉमॅडिक जे ट्राईब्स आहेत किंवा बंजारा ट्राईब आहेत, 1994 जेव्हा ते कमिटी स्थापन झाली होती आपली, पुणे विद्यापीठाचं जे आहे, सॉरी काय आहे ते, पुणे विद्यापीठाचे त्याच्यात हे होते, मुठाडकर वगैरे होते. आणि एक मिनिट, त्याच्यामध्ये बंजारीचा त्यांनी रिपोर्ट दिला होता, मला ते आता आठवत नाही, 1994 पासून. कारण बंजारा कम्युनिटीचे जे फायदे आहेत ते मॅक्झिमम फायदे वंजारी कम्युनिटीने घेतले होते. वंजारी इज इम्पर्सोनेटेड देमसेल्व्ह बंजारा अँड दे आर अवेलिंग बेनिफिट. आता त्याच्यानंतर मग बंजारा जी कम्युनिटी आहे ती VJ मध्ये कन्वर्ट झाली, म्हणजे VJ मध्ये त्यांना वेगळं आरक्षण मिळालं. ABCD असे प्रकार झाले, तो सगळं आपल्याला हे आहे. आता तसंच ट्राईबमध्ये गरजेचं आहे. ट्राईबमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस सर्टिफिकेट्स काढलेले आहेत. तिकडे गौड आहेत, त्यांनी गोंडचे सर्टिफिकेट काढलेले आहेत. मॅक्झिमम जे प्रकरणं आहेत नोकऱ्यांमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं की 60% त्याच्यात मॅनिप्युलेशन आहे. बोगस आदिवासींनी त्याचे जे फायदे आहेत ते घेतलेले आहेत. आणि हे जे फायदे आहेत हे फायदे त्यांनी कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणून घेतलेले आहेत आणि त्यांना आपण प्रोटेक्ट करतो, त्यांचं समर्थन करतो. ही अत्यंत निषेधार्ह आणि निषेध करण्यासारखीच बाब आहे. मी त्याचं कधीही समर्थन करणार नाही, जरी कोणतीही ऑर्गनायझेशन, म्हणजे शेड्यूल कास्टची ऑर्गनायझेशन किंवा बाकीची ज्या काही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या ऑर्गनायझेशन आहेत, इन्क्लुडिंग BAMSEP also having that mindset to protect the employees. They said ki they are also backward. Yes, I know they are backward, but they are availing benefit meant for scheduled tribe, real scheduled tribe. 16(4)A मध्ये ज्याला रिप्रेझेंटेशन मिळालं आहे त्याचा बेनिफिट ते घेऊन राहिले आणि त्याचं तुम्ही समर्थन करून राहिले. ज्या बेनिफिट्सला ते पात्र नव्हते ते बेनिफिट्स ते घेऊन राहिले. मग अशा बेनिफिट्स जर बेनिफिट्स ते घेत असतील तर त्याचा विरोध करायला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तो एक प्रकारे म्हणजे त्यांच्या प्रोव्हिजन्सचा एक प्रकारे व्हायोलेशन आहे, त्यांनी केलेल्या प्रोव्हिजन्सचा. मग त्याचं समर्थन तुम्ही करता का? त्यांना समर्थन देऊन, बोगस आदिवासींना समर्थन देऊन, असा माझा सवाल आहे. आता या राज्यात जी लढाई आहे रिझर्वेशन इन प्रमोशनची, ती जर लढायची असेल तर सरळ सुप्रीम कोर्टाचे जे काही स्टेट ऑफ महाराष्ट्राचे वकील आहेत त्यांना सांगून मराठा आरक्षणाचं सारखं ते अर्ली हिअरिंगसाठी प्रकरण घ्यायला पाहिजे. आता आम्ही जेव्हा हे करतो
आमच्या जेव्हा पिटिशन्स आहेत हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, आणि बोगस आदिवासींच्या विरुद्ध लढताना आम्हाला 2-3 गोष्टीचा फार मोठा इश्यू क्रिएट होतो. एक तर इश्यू आहे रेस ज्युडिकेटाचा, दुसरा इश्यू आहे लोकस स्टँडीचा. कोर्टात जर आपल्याला थर्ड पार्टी लिटिगेशन करायचं असेल तर आपला जो काही लोकस आहे त्या लोकसवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि कोर्ट ते एंटरटेन करत नाही. बऱ्याच वेळी आम्हाला फार मोठी मेहनत करावी लागते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर रेस ज्युडिकेटाचा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आता जे मिनिस्टर आहेत केसी पाडवी, त्यांच्याकडे एक OSD आहेत की त्यांचे PA आहेत ते राजू रामसिंग वसावे, त्यांचं मला आभार मानावंसं वाटते, कारण त्यांनी एक रेस ज्युडिकेटाचा जो विषय आहे तो रिझॉल्व्ह केलेला आहे. सो फार एज शेड्यूल ट्राईब लिटिगेशन्स इन हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट आर कन्सर्न इन रिलेशन विथ दी ट्रायबल कास्ट क्लेम्स. ते राजू रामसिंग वसावे रेस ज्युडिकेटाचा जो विषय आहे तो रिझॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे रेस ज्युडिकेटा म्हणजे एखाद्या विषयावर इट्स अ व्हेरी सॅल्युटरी प्रोव्हिजन इन लॉ, ते मान्य करावं लागेल. पण त्याच्यामध्ये जे लॅकुनाज आहेत किंवा त्याच्यामध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत ते पण आपण पाहिले पाहिजेत किंवा त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आता इथे रेस ज्युडिकेटामुळे एखादा जर निर्णय दिला असेल एखाद्या विषयावर आणि तसाच निर्णय नंतर द्यायचा असेल तर तो जो निर्णय आधी दिला आहे तो पुढे कंटिन्यू राहतो, म्हणजे इट विल बिकम अ प्रेसिडेन्स. आता हे जे प्रेसिडेन्स आहे ते तोडलं पाहिजे. जगदीश बहिराच्या केसमध्ये मिलिंद कटवारेचा जो प्रेसिडेन्स होता नंतरचा सबसिक्वेंट जजमेंट्स मधला, म्हणजे तो जर माधुरी पाटीलचा कविता सोळंके असो किंवा मग अरुण विश्वनाथ सोनने असो फुल बेंच, त्याच्यामध्ये जो काही प्रेसिडेन्स क्रिएट झाला होता तो प्रेसिडेन्स जगदीश बहिराच्या याच्यामध्ये त्यांनी रिझन जजमेंट देऊन स्पेसिफिकली त्याच्यावर कमेंट करून स्ट्रक डाऊन केलेला आहे, तो टर्न डाऊन केलेला आहे. आणि अशा जजमेंट्सची गरज आहे रिझन जजमेंटची. आता अलीकडे एक बंच ऑफ पिटिशन 4 मेला एक औरंगाबाद हायकोर्टाने डिसाईड केला. I personally comment on that particular judgment is they have misquoted the Supreme Court judgments. Means the judges of High Court in the Aurangabad bench, they have misquoted the judgments of Supreme Court and given, in my view, it is a wrong judgment and that has to be challenged by the government of Maharashtra. In another petitions, the batch of petitions have been separated, which is another batch is coming on June for hearing the same matter. 21 डिसेंबर 2019चा जो GR ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून काढला होता त्याच्यामध्ये विषय असा आहे की ऑलरेडी सुप्रीम कोर्टच्या म्हणजे 2017च्या पहिले म्हणजे प्रायर टू बहिरा, इफ द कोर्ट हॅज गिवन एनी प्रोटेक्शन टू एनी एम्प्लॉई, दो हिज कास्ट क्लेम इज इनव्हॅलिडेटेड, दो ही इज नॉट शेड्यूल्ड ट्राईब, but he is availing benefit meant for scheduled tribe and the court has protected their services. So we are also going to protect this. But what about Bahira? That is the problem of res judicata. And that has been resolved in Jagdish Bahira itself by Chandrachud, Justice Chandrachud. पण हायकोर्टाने ते बायपास करून एक वेगळा जजमेंट दिला आणि त्यांना प्रोटेक्शन देण्याचा जो निर्णय आहे तो घेतला आहे तो चुकीचा आहे. माझी या बहुजन संघटकच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला जर त्यांचे कोणी पिलंटू पाहत असतील तर त्यांनी सांगावं केसी पाडवी साहेबांना की ते जे जजमेंट आहे हायकोर्टाचं ते तात्काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये ते चॅलेंज झालं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काही फायदा होणार नाही जर ते जजमेंट तसंच राहिलं तर. ऑन द बेसिस ऑफ दॅट जजमेंट जे जूनमध्ये जे 1000 पेक्षा जास्त पिटिशन एकत्र क्लब झाल्या आहे औरंगाबाद हायकोर्टाच्या, नागपूर हायकोर्टाच्या किंवा मग बॉम्बे हायकोर्टाच्या, त्या सगळ्या ज्या पिटिशन्स आहेत क्लब झालेल्या त्या पिटिशन्समध्ये सारखाच निर्णय येणार आहे जो 4 मेला आला आहे की नाही. मग आणि त्याच्यामध्ये आम्ही ॲज अन ऑर्गनायझेशन वी हॅव इंटरव्हीन इन दॅट मॅटर टू क्रिएट लोकस. वी आर गोइंग टू चॅलेंज दॅट पर्टिक्युलर केस जजमेंट if it is gone wrong against us, means in the interest of tribe, if that judgment is not seen in our eyes, so we will challenge, definitely challenge it. And so for that only we are in high court औरंगाबाद बेंच आणि आम्ही ते करणार. पण त्याच्यापूर्वी मला असं सांगावं असं वाटते की SCच्या ऑर्गनायझेशन्स, STच्या ऑर्गनायझेशन्स, SC ST वेलफेअर ऑर्गनायझेशन्सच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतायत. त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या SC ST वेलफेअर ऑर्गनायझेशन्सचा दे आर हॅव्हिंग ड्युबियस रिलेशन्स विथ द बोगस शेड्यूल्ड ट्राईब्स. इनडायरेक्टली दे आर प्रोटेक्टिंग देम, दे आर नॉट रेझिंग व्हॉइस अगेन्स्ट द बोगस ट्राईब्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट. ते कधीच आवाज उठवत नाही. बँकेमध्ये हजारो बोगस कर्मचारी आहेत शेड्यूल ट्राईबच्या सर्टिफिकेटवर लागलेले अँड दे हॅव नॉट व्हेरीफाईड देअर कास्ट क्लेम ॲज पर द प्रोव्हिजन लेट डाऊन इन ऍक्ट 2000.
ऍक्ट 2000 मध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला पण आम्ही मेट्रोलॉजिकलचे आमचे जे सेक्रेटरी आहेत नंदकिशोर कोळापे, त्यांनी एक मेट्रोलॉजिकलची फार लँडमार्क केस केली आहे. तिथले जे बोगस आदिवासी होते ते सगळे बोगस होते, म्हणजे चपराशापासून अधिकाऱ्यापर्यंत बोगस शेड्यूल ट्राईब. आणि ते व्हेरिफिकेशन करत नव्हते. ते म्हणत होते की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई, आम्हाला काही सेंट्रल गव्हर्नमेंटला व्हेरिफिकेशनची पॉलिसी अप्लिकेबल नाही आहे, ते स्टेट गव्हर्नमेंटसाठी आहे. पण आम्ही हायकोर्टात गेलो, हायकोर्टातून सांगितलं की हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि असं म्हणतात जे चुकीचं आहे, आर्बिट्ररी आहे, अल्ट्रा व्हायरस आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यात जजमेंट झालं की त्यांना जरी ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असले तरी त्यांना व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे आणि ती त्यांना करावी लागेल. मग मेट्रोलॉजिकलचे जवळपास 27-28 कर्मचारी होते. त्यांनी मुद्दाम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला आणि कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी एसबीसीच्या कमिटीकडे, म्हणजे समाज कल्याणच्या कमिटीकडे आपले क्लेम पाठवले. समाज कल्याणच्या कमिटीकडे क्लेम पाठवून त्यांनी कोर्टात सबमिशन दिलं की आम्ही क्लेम पाठवलेले आहे. पण ते कमिटीकडे, म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या कमिटीकडे आलेच नव्हते. मग शेड्यूल ट्राईबच्या कमिटीकडे ते परत खूप 4-5 महिन्यानंतर आले. 4-5 महिन्यानंतर त्यांचं ते पुन्हा नाटकं सुरू झाले. हे कागद दिला तर तो कागद देणार नाही, तो कागद दिला तर तो कागद देणार नाही, आणि त्यांनी काही व्हेरिफिकेशन केलं नाही. मग आम्हाला कंटेम्प्ट दाखल करावं लागलं. कंटेम्प्ट दाखल करून त्याच्यातले जे सेक्रेटरी आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मेट्रोलॉजिकलचे, त्यांना बीपी धर्माधिकारी साहेबांनी त्यांचा पासपोर्ट जप्त करून, ते जिनेवाला गेले होते, जिनेवावरून जेव्हा आले तेव्हा त्यांचा पासपोर्ट जप्त केला दिल्लीच्या एअरपोर्टवर. त्यांना इन पर्सन हजर राहायसाठी सांगितलं होतं. आणि नंतर ते प्रकरण झालं. त्यांना व्हेरिफिकेशन सगळ्यांचे दावे जे आहे ते अवैध ठरले. मग आता कुठं आहे रिझर्वेशन इन प्रमोशन? जर तिथे जे बेनिफिट्स आहेत रिझर्वेशन इन प्रमोशनचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कुठे आहे ट्रायबल? वेअर इज ट्रायबल? Where is the adequate representation? Because his representation has been grabbed by the bogus scheduled tribe, impersonating themselves as tribe. And how can we say that we are represented? आता जगदीश बहिरामध्ये जेव्हा हा जो निकाल लागला रिझर्वेशन इन प्रमोशन मध्ये, त्याचा आम्हाला फार फायदा झाला. तुमच्या माहितीसाठी आणि हे पब्लिक डोमेन मध्ये आता मला आणायला काही हरकत नाही, कारण या बहुजन संघटकच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलने सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरी नंबर 3018/2017 दाखल केलं 20 सप्टेंबर 2017ला. मला वाटतं ही जी पिटिशन आहे ही आम्ही फार सगळ्यांच्या आधी दाखल केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही इंदिरा जयसिंग नावाचे ज्येष्ठ विधिज्ञ, ज्या शी इज व्हेरी मीन्स आयकॉनोक्लॉस्टिक पर्सनॅलिटी इन दी सुप्रीम कोर्ट, त्यांना आम्ही एंगेज केलं आणि त्यांनी आर्ग्यू केलं आमच्यासाठी, म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी. आणि ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशनच्या पार्टवर जेव्हा ते 3 जजेस बेंचकडे होतं प्रकरण, त्या 3 जजेस बेंचकडून ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशनच्या पार्टवर त्यांनी आर्ग्यू केलं आणि त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की जर कुठे आहे आमचं रिप्रेझेंटेशन, जर तुम्ही आता रिझर्वेशन संपवायला लागले तर आमचं रिप्रेझेंटेशन तुम्ही स्वतः म्हणता, म्हणजे जगदीश बहिरामध्ये कोर्ट हॅज इलुस्ट्रेटेड दॅट पर्टिक्युलर व्हर्जन. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्या ज्या जागा आहे त्या बोगस आदिवासींनी एक्वायर केलेल्या, तुम्हीच म्हटलेलं आहे, एपेक्स कोर्ट हॅज सेड, दिस कोर्ट हॅज सेड की ट्रायबल्स आर नॉट रिप्रेझेंटेड. मग ट्रायबल्स जर रिप्रेझेंट करत नसतील तर या ठिकाणी अरे चंदू मी एका याच्यात आहे, मी करतो तुला फोन. ट्रायबल जर रिप्रेझेंट करत नसतील तर मग आमचं रिप्रेझेंटेशनच जर नाही आहे तर तुम्ही आरक्षण संपवून राहिले, हे कसं काय? दीपक मिश्रांना त्यांनी असंच पहिल्या दुसऱ्या सुनावणीच्या वेळी खडसावून सांगितलं होतं, जेव्हा आदरणीय वकील के.एस. चव्हाण, डॉक्टर के.एस. चव्हाण, ज्यांच्या विरोधात ऑलरेडी ते जे MP चं आणि गौतमचं जे जजमेंट होतं ते लागलेलं होतं आणि त्याच्यात लॉ सेटल झालेला होता. के.एस. चव्हाणांना बोलण्यासाठी काहीच उरलेलं नव्हतं. ही फॅक्ट आहे सुप्रीम कोर्टात. तिथे फक्त ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून जो बुलंद आवाज आहे तो इंदिरा जयसिंगचाच होता. 3 जजेस बेंचच्या पुढे जेव्हा आर्ग्युमेंट झालं रिझर्वेशन इन प्रमोशन जे 3 जजेस बेंचचं कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे वर्ग करायसाठी, तेव्हा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून वतीनं आणि आता आदरणीय जयसिंग मॅडम मध्य प्रदेशाच्या पण वकील आहे, आता 20 कर्मचारी संघटनेने पण त्यांना एंगेज केलेलं आहे. पण त्या आधी त्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल कडून त्यांनी जे आर्ग्युमेंट केलं त्या आर्ग्युमेंटमुळे ते जे रिझर्वेशन इन प्रमोशनचा जो विषय आहे तो कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे आपण वर्ग करू शकलो. आणि कॉन्स्टिट्युशनल बेंचनी 5 जजेसनी रिझर्वेशन इन प्रमोशन विल बी कंटिन्यूड असा लॉ सेटल केलेला आहे. आता फक्त काय करायचं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे वकील आहे त्या वकिलाला सांगून
आपल्याला ऍडव्होकेट जनरलला सांगून त्यांनी इश्यूज फ्रेम करायला सांगितले होते. इश्यूज यांच्याकडे क्वांटिफायबल डेटा नाही. याच्यापूर्वी सर्वांनी सांगितलं होतं, म्हणजे आपले डॉक्टर संजय दाभाडे किंवा नरेंद्र जाळोंडे यांनी त्याच्यावर चांगलं वक्तव्य केलेलं आहे, भरपूर विस्तृत त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तो पार्ट रिपीट करण्याची गरज नाही. पण ऍडव्होकेट रिप्रेझेंटेशनचा जो काही क्वांटिफायबल डेटा आहे त्याची जरी गरज नसली तरी राज्यांनी ते करायला पाहिजे ना. राज्यांनी ते करायला पाहिजे, राज्याकडे तो डेटा अवेलेबल पाहिजे. आणि इतके बदमाश लोक आहेत जीएडी मधले, ते जीएडी मधले लोक अत्यंत सुस्त आहे. म्हणजे त्याच्यात TY करपते सारखे डेप्युटी सेक्रेटरी असोत किंवा मग ते अजून काय ते अजून एक आहेत अंडर सेक्रेटरी ते असोत, फक्त ते मेस क्रिएट करण्याचं काम करतात, मिसलीड करण्याचं काम करतात. सेक्रेटरींना किंवा मिनिस्टर्सला बरोबर ब्रीफिंग करत नाही. आज मला सांगा 28 डिसेंबर 2020 TY करपतेंनी एक मीटिंग बोलवून सगळ्या सेक्रेटरींचा जो डेटा आहे 28 डिसेंबर 2020 त्यांचं पत्र आहे. आतापर्यंत का तुम्ही झोपा काढून राहिले होते का शासन म्हणून? अंडे चिलत राहता का? तुम्हाला शासकीय यंत्रणा माहिती देत नाही का? आज सगळ्या कलेक्टरकडे, सगळ्या सीओकडे सगळा डेटा त्यांच्या कर्मचाऱ्यांचा उपलब्ध आहे. तो उपलब्ध डेटा का तुम्ही एका दिवसात मागू शकत नाही का शासन म्हणून त्यांच्याकडून? तुम्ही नाटकं करून राहिले. तुमच्याकडे सगळा डेटा अवेलेबल असताना तुम्ही तो डेटा लपवण्याचं काम करताय डिलिबरेटली. आणि ही फॅक्ट आहे. गव्हर्नमेंट म्हणून काय तुम्हाला 28 डिसेंबर 2020 लागते का? जेव्हा 22 तारखेला प्रकरण होतं तेव्हा तुम्ही 21 तारखेपर्यंत डेटा द्या म्हणून गव्हर्नमेंटला म्हणतात. 21 तारखेला काय तुमच्याकडे डेटा येणार आहे? 21 तारखेला काय दिवे लावणार आहे तुम्ही एवढ्या याच्यात? तो डेटा तुम्ही आधी का नाही उपलब्ध केला? त्याच्यावर वर्कआउट का नाही केला? त्याच्यावर तुम्ही जे लोक आहेत त्याच्यातले त्यांना तुम्ही सहभागी करून का घेतलं नाही? तुम्हाला काय लाज वाटते का कोणाची मदत घ्यायसाठी? 3140च्या पिटिशन मध्ये पण TY करपतेंनी तीच चूक केली. 3140 मध्ये ट्रायबलच्या अनुषंगानं बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांना शासन म्हणून करता आल्या असत्या, रेकॉर्डवर घेता आल्या असत्या, त्या त्यांनी डिलिबरेटली घेतल्या नाही. 3140च्या माध्यमातून जेव्हा त्यांना 21 डिसेंबरचा GR काढला, मी त्यांना फक्त म्हटलं की तुम्ही 3140ची पिटिशन म्हणता, तिथं मेन्शन केलं आहे, पण तुम्ही ऑर्गनायझेशनचं नाव का नाही लिहिलं? लोक इतके प्रेज्युडाइज्ड असतात, म्हणजे आपलेच लोक इतके प्रेज्युडाइज्ड असतात की ज्याला आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांना 2 ओळीचं ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल विरुद्ध महाराष्ट्र शासन असं वाक्य लिहिण्यासाठी फार जड झालं. त्यांना हे वाटत नव्हतं की ऑर्गनायझेशनचं नाव झालं पाहिजे 21 डिसेंबरच्या माध्यमातून. त्यांनी टायटल देताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी असं लिहिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी म्हणजे का? सर्वोच्च न्यायालयानं स्टेट ऑफ महाराष्ट्राला आदेश दिले होते का तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत पद भरा म्हणून? ते तर आदेश उच्च न्यायालयाने दिले होते 3140च्या डिसिजन मध्ये. मग तुमचं जे इंटरप्रिटेशन आहे एखाद्या गोष्टीचं ते इतकं कच्चं कसं काय असू शकते? म्हणजे या ठिकाणी आम्ही या 3140च्या माध्यमातून चीफ सेक्रेटरींना भेटलो. आता जे चीफ सेक्रेटरी आहेत त्यावेळी ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होते श्री सीताराम कुंटे, त्यांना भेटलो. शिवाजीराव दौंडची आमची भेट झाली आणि बरेचसे जे आस्पेक्ट्स आहेत ते मी अत्यंत डिटेल त्यांच्याशी चर्चा केली. आणि तेव्हा कुठे हा 3140च्या याच्यावर 21 डिसेंबर 2019चा GR आला. मग हा GR येताना आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम फ्रुट्स बद्दल बोलून राहिलो, ते रिझर्वेशन इन प्रमोशनचे फ्रुट्स कधी भेटतील? जेव्हा तुम्ही त्या बोगस आदिवासींना त्यांच्या जागेवरून कमी कराल. तुम्ही अजूनपर्यंत भरण्याची सुद्धा तुमची शासन म्हणून लायकी नाही आहे. आज तुम्ही विविध कारण सांगता, कोविडचं कारण सांगता, वित्तीय तूट सांगता, आणि हे कारण सांगताना तुम्ही डिसेंबर 2019चा पगार त्या लोकांना देऊन राहिले ज्या लोकांनी फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन केलं आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सच्या तुम्ही सपोर्ट करून राहिले, त्याला तुम्ही नोकऱ्यांवर, आणि हा जो सगळा पब्लिक मनी आहे टॅक्स मधून आलेला, हा टॅक्स मधून आलेला पैसा तुम्ही त्या बोगस जातचोर आदिवासींवर खर्च करून राहिले. आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जर आदिवासींच्या संदर्भात म्हणजे अनुसूचित जमातीच्या संदर्भात रिझर्वेशन इन प्रमोशन पाहायला गेलो आपण, तर या रिझर्वेशन इन प्रमोशनचे कुठलेही फायदे हे शेड्यूल ट्राईबच्या मॅक्झिमम लोकांना आपल्याला देता येणार नाही. कारण शेड्यूल ट्राईबचे फायदे घेणारे बरेच बोगस आदिवासी अजूनही नोकऱ्यांमध्ये लपून नोकऱ्या करून राहिले शेड्यूल ट्राईबच्या कॅटेगरीमध्ये. बरेचसे जे गव्हर्नमेंटचे
हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, त्यांनी दिशाभूल करणारी माहिती शासनाकडे पाठवलेली आहे. रोस्टर बदलवलेले आहेत. शेड्यूल ट्राईबचं रोस्टर ओपन करून टाकला, शेड्यूल ट्राईबचं रोस्टर एसबीसी करून टाकलं, शेड्यूल ट्राईबचं रोस्टर एनटी करून टाकलं. अशा प्रकारची बदमाशी या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या विविध इस्टॅब्लिशमेंटमध्ये झालेली आहे. आणि जीएडी मध्ये अजूनपर्यंत कुठलाही प्रकारचा क्वांटिफायबल डेटा, so far as scheduled tribes are concerned, they are not having this quantifiable data, or they are not in position to collect this data. Whatever they have collected is wrong. You cannot provide before, you cannot table this data before the Supreme Court, because ultimately, being a petitioner, we will ask that how many bogus tribes are there. आम्ही तर प्रश्न उचलणारच आहे, कारण आतापर्यंत हा जो डेटा आहे त्याच्यात जे काही तुमचं रिप्रेझेंटेशन दाखवत असेल, 4%, 5%, जे काही रिप्रेझेंटेशन दाखवत असेल, त्या 5% मध्ये 3% तर बोगस आदिवासी आहेत. खरे आदिवासी फक्त 2% आहेत. मग तुम्ही म्हणाल का की ऍडव्होकेट रिप्रेझेंटेशन आहे? आणि कसं म्हणाल तुम्ही? कोणतं लॉजिक तुम्ही लावणार आहे? मग त्यासाठी तुम्हाला बोगस आदिवासींना घालवणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी बोगस आदिवासींनी त्यांच्या संघटना निर्माण केल्या. कोळी महासंघ आहे, आम्ही सुप्रीम कोर्टात त्यांना चांगला म्हणजे त्यांची जागा दाखवून दिली. एकीकडे आता ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलची निर्मिती 2014ची आहे. त्या धर्तीवर या बोगस जातचोर आदिवासींनी एक वेगळी संघटना निर्माण केलेली आहे, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन. आणि हे ह्युमन कोण चालवते? आणि ते कोण चालवते? तर ते सगळे अन्यायग्रस्त आदिवासी चालवतात. त्यांनी चांगलं गोंडस नाव दिलं आहे स्वतःला, अन्यायग्रस्त आदिवासी. अबे तुमचे दावे अवैध ठरलेले आहे. तुम्ही बोगस जातचोर म्हणून डिक्लेअर झालेले आहे ऑफिशियली. जो त्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनचा हे आहे प्रमुख, त्याच्या बायकोचं त्याचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालं आहे. तो हायकोर्टात गेला होता, 2 रिट पिटिशन टाकल्या, एक विड्रॉ केली, एक सबज्युडाइज आहे, कोर्टाने ऍडमिट करून ठेवलेली आहे. पण कुठल्याही प्रकारचा ऑर्डर, म्हणजे जो ऑर्डर आहे जात पडताळणी समितीचा, इट इज नॉट क्वेश्ड बाय द सुप्रीम कोर्ट, आर नॉट गिव्हन एनी डायरेक्शन. इवन दे हॅव नॉट रिमाइंडेड दिस पर्टिक्युलर मॅटर टू दी कमिटी. तो माणूस स्वतःला हलवा समजतो, ज्याचं कास्ट सर्टिफिकेट कॉन्फिस्केट करण्यात आलेलं आहे स्क्रुटिनी कमिटीकडून. तो माणूस स्वतःला हलवा आदिवासी म्हणून त्याचा दावा इनव्हॅलिड झाल्यानंतर नाकानी सांगतो, आणि त्याला आपले लोक सपोर्ट करतात. हे किती चुकीचं आहे, किती भयंकर आहे. असे अनेक लोक आहेत अन्यायग्रस्त. 33 जमाती आहे महाराष्ट्रात स्वतःला अन्यायग्रस्त समजणारे. आणि हे जे 33चे 33 लोक आहे, त्या सगळ्यांनी 100 रुपये, म्हणजे काही लोकांना एसडीओनी दिलेलं आहे, काही लोकांना तहसीलदारांनी दिलेलं आहे. जर तुम्ही देगलोर बिलोरीकडे जाल तर त्यांनी शाळेचे रेकॉर्ड जाळून टाकलेले आहे. जवळ प्रायर टू 6 सप्टेंबर 1950च्या पूर्वीचा शेड्यूल ट्राईबला जो दाखला लागतो तो उपलब्ध नाही आहे, कारण जाळून टाकला रेकॉर्ड. आज भिवापूर तालुक्यामध्ये, नागपूर जिल्ह्यात शिर्शीला जाल तुम्ही तर शिर्शीला एक बोरदरे नावाचा कोष्टी आहे मास्तर, त्याने रेकॉर्डच तयार करून टाकला आणि सगळ्यांना हलवाचे सर्टिफिकेट तिथून दाखल खारिजचे उतारे देऊन त्यांनी दिले. आज तो रेकॉर्ड उमरेड पंचायत समितीमध्ये सीज करून ठेवलेला आहे तक्रारीनंतर. जात पडताळणी समितीच्या ते लक्षात आलं, त्याच्यावर कारवाई करत नाही प्रशासन. कारण तिकडे विकास कुंभारे सारखा आमदार बसला आहे इथल्या सीओला सांगायला की काही करू नको. ईओला सांगायला, ईओला जाऊन भेटलं तर म्हणते माझ्यावर राजकीय दबाव आहे, सीओला जाऊन भेटलं तर म्हणते माझ्यावर राजकीय दबाव आहे. तर अशा पद्धतीनं राजकीय दबावाने ते माझ्यासारख्या माणसावर पोस्कोचा गुन्हा पण दाखल करतात या बोगस जातचोरांच्या प्रेशरमुळे. माझ्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी पण करतात, माझ्यावर अजून काय काय करतात. अशी जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करणं फार कठीण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एकत्रितपणे येण्याची गरज आहे. ज्या ट्रायबल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या ट्रायबल ऑर्गनायझेशन्सनी कुठेतरी आता आपले डोळे उघडले पाहिजे. शेड्यूल कास्ट ऑर्गनायझेशन्सच्या बरोबर आपली जी काही समन्वयाची भूमिका आहे, ती समन्वयाची भूमिका ठेवून शेड्यूल कास्ट ऑर्गनायझेशनला कन्व्हिन्स केलं पाहिजे की तुम्ही या बोगस जातचोरांच्या विरोधात अशा पद्धतीनं तुमची मदत आम्हाला हवी आहे, ती तुम्ही करावी. बामसेपच्या ऑर्गनायझेशन्सला माझी अशी नम्र विनंती आहे, जर इथे कोणी बामसेपचे लोक मॅक्झिमम असतील तर हा जो बोगस आदिवासीचा विषय आहे, हा बोगस आदिवासीचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी त्यांना इम्पोस्टर्स म्हटलेलंच आहे, जातचोर म्हटलेला आहे. जातचोर शब्द हा काही मी दिलेला शब्द नाही आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला शब्द आहे. आणि त्याच्यामुळे, आणि ते ऑफिशियल जातचोर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना घालवण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. जर आपल्याला सामाजिक समता स्थापन करायची असेल तर सामाजिक समता ही आतल्या मार्गानं राजकारण करून
किंवा राजकीय पुढाऱ्यांना हाताशी घरून आणता येणार नाही. ही संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत त्या प्रोव्हिजन्स त्यांनी अवेल कराव्या. जातचोरांनी पार्लमेंटरी प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी आणि त्याच्यात बिल आणावेत. संसदेमध्ये जाऊन त्या सगळ्या जे सगळे बदल आहेत ते करावेत. आमचा काय विरोध आहे त्याला? झाल्यानंतर आम्ही काहीच विरोध करणार नाही. तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी भांडलंच पाहिजे, तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी लढलंच पाहिजे, तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे. पण तुम्ही तुमचे अधिकार चुकीच्या पद्धतीने कायद्याला बायपास करून मागणं हे अजिबात संयुक्तिक नाही आहे. आणि त्याला समर्थन करणारे जे आपले शेड्यूल कास्टचे बांधव आहेत त्या शेड्यूल कास्टच्या बांधवांनी किमान म्हणजे नरेंद्र दारोंडेंसारख्या किंवा मग ते तिकडे बाकीचे जे कास्ट ट्राईबचे लोक आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टी स्पष्टपणे लक्षात घ्याव्यात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण दिलं आहे त्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये जर अनुसूचित जमातीच्या संवर्गातून जे गैर आदिवासी आहेत फायदा घेत असतील तर त्या फायद्याला म्हणजे त्या प्रॅक्टिसेसला थोपवण्यासाठी किंवा त्या प्रॅक्टिसेसला कर्ब करण्यासाठी आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपण ही फक्त बघ्याची भूमिका तिथं आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन चालणार नाही. कारण कसं आहे, मी तुम्हाला याच्यात स्पष्ट एक गोष्ट महत्वाची सांगतो ती म्हणजे अशी की जर ह्या बोगस आदिवासींना आमच्या बाबतीत काय झालं आहे, शेड्यूल ट्राईबच्या बाबतीत आणि शेड्यूल कास्टच्या बाबतीत दोघांच्याही बाबतीत मी शेड्यूल कास्टच्या ज्या बाकीच्या संघटना याच्यात सहभागी झाल्या असतील त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन जर आपल्याला अवेल करायचं आहे तर आपल्याला ते ओपन मधून पण आपल्याला ते अवेल करता येतं है ना. जर आपण इलिजिबल असलो तर ते ओपन मधून पण आपल्याला मिळतं. म्हणजे जर आपल्याला 90% मार्क्स आहेत तर आपल्याला 90% मार्क्स आपण ओपन बरोबर कॉम्पीट करतो. इकडची एक जागा खाली होते कारण आपण ते शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब मधून घेणार नाही, ते ओपन मधून घेऊ. 90% मार्क आहे मग एक जागा आपण खाली करतो. इथे नोकऱ्यांमध्ये सुद्धा तसंच आहे. इथे नोकऱ्यांमध्ये हे जे यांना जे सेवा संरक्षण मिळालेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये 1995 पासून त्यांना सेवा संरक्षण दिलं होतं आणि सिनियरिटीचे फायदे दिले होते. आता ते सिनियरिटीचे फायदे 21 डिसेंबरच्या GR नुसार हे झालेले आहेत, नलिफाय झालेले आहेत कारण तो एक्झिस्टन्स मध्ये राहिला नाही 15 जून 95चा GR. तर त्याच्यानंतर आता जर सर्व्हिसेसमध्ये यांना ओपन आता विषय असा आहे, आम्ही पंजाब नॅशनल बँकेचा विषय केला, आम्ही मेट्रोलॉजिकलचा विषय केला, आम्ही बाकीचे इतर विषय केले. हे जे बोगस जातचोर आदिवासी आहेत यांना ओपन मधून ट्रीट करा असे कोर्टाचे निर्णय होते काही. आणि ओपन मधून ट्रीट केल्यानंतर ते ओपन मधून ट्रीट झाल्यानंतर त्यांची सिनियरिटी 28/11/2000 त्यांनी दिली होती. ते 28/11/2000 म्हणजे मिलिंद कटवारेच्या जजमेंटचं डेट आणि 28/11/2000 हे जे तारीख आहे हे दोन्ही म्हणजे याच्यात सिमिलॅरिटी फार आहे. 28/11 मध्ये एक सिमिलॅरिटी अशी आहे की 2000चा मॅथचा पण निर्णय 28/11 आणि 28/11/2014चा 28/11/2000 चा जो मिलिंद कटवारेचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा जो बोगस आदिवासींच्या संदर्भात दिला आहे. म्हणजे त्या निर्णयात कोष्टी आणि हलबा या दोन जाती भिन्न आहेत. कोष्टीचा हलबाशी काही संबंध नाही अशा प्रकारचा तो निकाल आहे. त्याच्या निकालानंतरच कोष्ट्यांनी मोठ्या प्रमाणात एसबीसीचे सर्टिफिकेट्स काढणं सुरू केलं आणि सगळ्यांनी मग आता एसबीसीच्या कॅटेगरीचे फायदे अवेल केलेत. ओबीसीचे पहिले केले, ओबीसीचे कोष्ट्यांनी ओबीसीचे पहिले केले, त्याच्यानंतर एसटीचे ओबीसीचे एकाच वेळी केले, त्याच्यानंतर एसबीसीचे फायदे म्हणजे 3 फायदे त्यांनी घेतलेले आहे. ओबीसीचे पण घेतले आहे, एसबीसीचे पण घेतले आहे आणि शेड्यूल ट्राईबचे पण घेतले आहे, रिझर्वेशनचे पण घेतले आहे शेड्यूल ट्राईबच्या. आणि ओपन मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा ओपन मध्ये ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या डोक्यावरून बसले. कारण जर शेड्यूल ट्राईबचा एखादा माणूस 2000च्या नंतर लागला असेल, 2001ला लागला असेल, शेड्यूल कास्टचा 2001ला 2ला 3ला लागला असेल तर त्याचा सिनियर बोगस शेड्यूल ट्राईब होतो ना ओपन मध्ये त्याला कन्सिडर जर करायचं असेल तो ओपनच्या सिनियरिटीमध्ये किंवा ओपनचा एखादा माणूस 2004ला लागला असेल, 2003ला लागला असेल तर त्याच्यापेक्षा हा जो बोगस शेड्यूल ट्राईब आहे तो सिनियर होतो, प्रमोशनसाठी पात्र होतो. FCI मध्ये अशाच प्रकारची मागणी केली होती पण आमचे जे सेक्रेटरी आहे नंदकिशोर कोळापे त्यांनी हा पूर्ण प्रयत्न आणून पाडला. त्यांनी जवळपास 57 FCI मधल्या लोकांना ज्यांना त्यांच्याकडे फाईल घेऊन जावं लागत होतं नंदकिशोर कोळापेंना, आज ते लोक त्यांच्याकडे फाईल घेऊन जातात. सगळे रिव्हर्ट करायला लावले त्यांनी. एवढा संघर्ष केला. बहिराचं जे प्रकरण आहे ते बहिराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जावं याच्यासाठी नंदकिशोर कोळापेंनी फार रिलेंटलेस एफर्ट्स आहेत त्याच्यासाठी.
आमच्यामध्ये लिहिणारे लोक कमी आहे. मुख्य म्हणजे मी आता कन्क्लूड करतो, आमच्यामध्ये लिहिणारे लोक कमी आहे. डॉक्टर संजय दाभाळेंसारखे लिहितात, थोडंफार मी लिहितो. मी लोकसत्ताला लिहित होतो, मी तरुण भारतला लिहित होतो. आता मी फार लिहिणं फक्त सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजवर मी काही टाकतो. आणि आधी मी फार काही विषयावर लिहित होतो. लोकसत्ता, तरुण भारत, नवराष्ट्रमध्ये मी बऱ्याच म्हणजे 1994 पासून 95 पासून मी लिहित आहे वर्तमानपत्रामध्ये. तर आमच्याकडे एक चांगले व्यक्तिमत्व आहे एकनाथ भोये, ते सुद्धा लिहितात. त्यांचा फार चांगला अभ्यास आहे या सगळ्या गोष्टी, रिझर्वेशनच्या बाबतीत, पेसाच्या बाबतीत ते मार्गदर्शन करत असतात. पण बाकीचे जे काही छिचोरे लोक आहेत, म्हणजे हा शब्द मी अत्यंत जाणीवपूर्वक वापरत आहे, हे जे आमच्यातले जे छिचोरे लोक आहेत, त्यांनी त्यांची जे छिचोरीगिरी आहे सोशल मीडियावरची ती बंद केली पाहिजे. खऱ्या अर्थानं जर काम करायचं असेल, आपल्याला जर लोकांना न्याय द्यायचा असेल, आपल्याला जर बदल घडवून आणायचा असेल, तर हा जो बदल आहे हा व्यासंगातून आपल्याला घडवून आणता येतो, आपल्या कर्तृत्वातून घडवून आणता येतो. आपल्या एकंदरीत त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यामुळे आपण तो बदल घडवून आणू शकतो. आज 15 जून सारखा GR महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे नेते असताना सुद्धा चॅलेंज करता आला नाही कोणाला. ना मोघेंनी केला, ना पुरकेंनी केला, ना बाबूराव मडावींनी केला, ना मधुकर पिचडनी केला. आणि ज्यांनी केला होता त्यांचं काय झालं हे तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे. हा जर जे आधी चॅलेंज झाला असता किंवा याच्यावर म्हणजे अक्षरशः आपण ही जी जात चोरी आहे शेड्यूल ट्राईबची ती मान्य केली होती, आणि ते मान्य करायला आपल्या नेत्यांनीच आपल्याला लावलं होतं. ही ट्रायबल लिडरशिपची फार मोठी चूक होती. आपल्या पायावर दगड मारण्याचा तो प्रकार होता. आमच्यातले जे काही मोठे आदरणीय नेते आहेत, त्या आदरणीय नेत्यांनी रिकमेंडेड केला आहे कोस्ट्यांना हलवाचे सर्टिफिकेट देण्यासाठी, मानांना शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट देण्यासाठी किंवा इतरांच्या याच्यासाठी. त्यांची नावं घेणं आता योग्य नाही, ते आता वर गेलेले आहेत. पण ही चूक झाली आहे, ही मान्य केली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं आपलं जे काम सुरू आहे त्या पद्धतीनं ते पुढे नेता येणार नाही. कारण आपल्याला आपले जे रस्ते आहेत ते जरा बदलावे लागतील, आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या बदलाव्या लागतील. तुम्हाला कदाचित बॅडमिंटनचं उदाहरण देऊन मी हे कन्क्लूड करतो. बॅडमिंटनमध्ये एखादा जो प्लेअर आहे तो खूप शॉट मारतो एका बाजूने, रपा रप, आणि दुसरा जो आहे तो फक्त डिफेन्स करतो आणि त्याला परतवल्यानंतर तो पुन्हा बॉल वर जातो आणि पुन्हा तो शॉट मारतो. एक वेळ असा येतो की तो शॉट मारणारा जो माणूस आहे ना तो थकून जातो. तर शॉट मारणारे आपण आहोत आणि डिफेन्स करणारे ते बोगस आदिवासी आहेत, हे लक्षात घ्या. आपली जी एनर्जी आहे ती शॉट मारण्यामध्ये जात आहे. आपण आपली जी पद्धत आहे ती बदलली पाहिजे, आणि ती पद्धत बदलून त्यांना कसं थकवता येईल आणि त्यांना साईड ट्रॅक करता येईल. म्हणजे आपल्याला त्यांचाही आदर आहे, त्यांच्या रिझर्वेशनला, वेगळ्या रिझर्वेशनला आपला विरोध नाही, त्यांनी ते घ्यावं. पण ते त्यांनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून घ्यावं, संसदेच्या माध्यमातून घ्यावं, NCSTच्या माध्यमातून घ्यावं, बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून घ्यावं, आणि त्याच्यानंतर मग हे सगळं त्यांना अलाव करतं. म्हणजे इव्हन आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत विजेचे हरिभाऊ राठोड, यांना पण मला तोच सल्ला आहे की त्यांनी राजकारण करून काही फायदा नाही. जे काही आहे ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी. हरिभाऊ राठोड यांनी तर मागे ते शेड्यूल ट्राईबचे त्यांना स्टेटमध्ये फायदे मिळावे त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हणजे अजूनही फार मोठा संघर्ष त्यांचा सुरू आहे. त्यांचा मला खरंच आदर वाटतो की त्यांनी जे मिशन हाती घेतलेलं आहे ते खरंच त्यांच्या त्या उद्दिष्टांपर्यंत त्यांनी पोहोचवलं पाहिजे. पण शेड्यूल ट्राईबचे जे फायदे आहेत, जर दुसऱ्या राज्यामध्ये ते शेड्यूल ट्राईब आहेत म्हणून या राज्यामध्ये त्यांना शेड्यूल ट्राईबचे फायदे मिळावेत, अशा प्रकारचं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते रीतसर मांडावं, संसदेच्या माध्यमातून मांडावं, बिल आणावेत, पार्लमेंटरी अमेंडमेंट व्हावेत, आमची काहीच अडचण नाही, है ना. किंवा मग हे जे बोगस आहेत स्पेशल बॅकवर्ड क्लासेसमध्ये, स्पेसिफिकली मन्नेरवार जे आहेत आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेले देगलूर बिलोरी भागात, त्यांनी मन्नेरवारलूचे फायदे घेतले आहे. आज MBBS मध्ये किंवा याच्यामध्ये मला याचा फोन आला होता, प्रवीण जेठेवाड नावाचा एक त्यांचा असा भुरटा नेता आहे. भुरटा म्हणजे त्याच्यावर विविध काय ते रेती घाट आणि हे ते काय त्याला डिटेन पण केलं होतं, त्याला हद्दपार पण केलं होतं त्या याच्यातून. तर त्याचा मला फोन आला, तुमची काही अवकात नाही म्हणे आदिवासींची आमच्याशी कॉम्पिटिशन करण्याची, तुम्ही बघा म्हणे आम्ही काय हे करतो ते करतो. आणि कुठे आहे म्हणे मन्नेरवार SBC मध्ये, तुम्ही म्हणता म्हणे की मी एक व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावर, SBC मध्ये कुठे आहे म्हणे SBC मध्ये मन्नेरवार. त्याला ते पण नीट माहिती नाही की ते SBC मध्ये फायदे घेत आहेत. त्यांना फक्त शेड्यूल टाईपचे फायदे पाहिजे आहेत. तर अशा प्रकारे इथे हा जो विषय आहे हा
जर पदोन्नतीतल्या आरक्षणाचा असेल आणि आदिवासींच्या म्हणजे अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने त्याचे फायदे जर आपण आज कन्सिडर करायला गेलो, जर आपल्याला उद्या प्रमोशन मिळालं, पदोन्नतीतलं आरक्षण मिळालं आणि आज जर उद्या जर आपण पाहिलं तर चित्र असं असेल की त्याचा जो फायदा आहे सर्वात जास्त मोठा फायदा तो बोगस आदिवासींना झालेला असेल. जोपर्यंत आपल्याला बोगस आदिवासींना इथून घालवता येणार नाही तोपर्यंत आपल्याला ही रिझर्वेशन इन प्रमोशनची लढाई व्यर्थपणे आपण लढलो असं मला व्यक्तिशः वाटेल. त्याच्यामुळं ज्या ट्रायबल ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या शेड्यूल कास्टच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या SC ST ऑर्गनायझेशन्स आहेत मिळून काम करणारे, त्यांची माझी अशी विनंती आहे की या विषयावर किमान एकत्रित येऊन जे कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे SC ST साठी ते मिळालं पाहिजे. म्हणून आपल्याला या बोगस आदिवासींना आदिवासींच्या या आरक्षणातून वाट वेगळी करून दिली पाहिजे, त्यांना तिथून घालवलं पाहिजे. त्यांना घालवणं म्हणजे पब्लिक मनीचं युटिलायझेशन करणं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कोट्यावधी रुपये शासनाचे या बोगस आदिवासींच्या पगारावर चालले आहे राज्यामध्ये आणि त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. इकडे म्हणता की आमच्याकडे पैसे नाही, इकडे म्हणता की कोविड आहे, इकडे म्हणता की खर्च करता येणार नाही वेगळ्या याच्यासाठी, पोरांना स्कॉलरशिप मिळत नाही वेळेवर, परदेशी स्कॉलरशिप नाही. आदिवासींच्या बाबतीत जर विचार केला तर आदिवासींमध्ये तर प्रतिभेची अगदी अक्षरशः वानवा आहे. म्हणजे परदेशात फक्त 4च विद्यार्थी जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. आजपर्यंत गेलेच नाही. 4च्या पलीकडे आकडाच गेला नाही शेड्यूल ट्राईबचा. कारण मंत्रालय सुस्त आहे, मंत्रालयाला काही लेणं देणं नाही ट्रायबलच्या लोकांपर्यंत पोचावं, योजना पोचाव्यात, फक्त त्यांना फर्निचर खरेदी कशी करावी, घोंगडे कसे घ्यावेत, भ्रष्टाचार कसा करावा. अलीकडे आपण एक प्रकरण केलं स्वप्ना पवारचं. मी जाता जाता एक उदाहरण देतो आणि मी थांबवतो. स्वप्ना पवार ही पारधी कम्युनिटीची पोरगी आहे आणि ती MA फाईन आर्ट्स झालेली आहे. इतकं एक्सप्लॉयटेशन केलं ट्रायबल डिपार्टमेंट तिचं, म्हणजे KC पाडवींच्या मंत्रालयाने, ॲडव्होकेट KC पाडवी जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्या मंत्रालयाने त्या आदिवासी मुलीचं इतकं एक्सप्लॉयटेशन केलं की तिचं जे ट्रायबल डिपार्टमेंटने एक एक्झिबिशन केलं होतं मलेशियाला क्वालालंपूरला त्यांनी ते एक्झिबिशन केलं 2018 मध्ये. आणि ट्रायबलचे तेव्हाचे जे डेप्टी सेक्रेटरी आहे LM ढोके ते गेले होते तिथे मलेशियाला. त्याच्यानंतर मनीषा वर्मा ज्या सेक्रेटरी होत्या त्या गेल्या होत्या. अजून 2-4 कर्मचारी चांगला फॅमिली टूर वगैरे करून आले. आणि त्याच्यात जे एक्झिबिशन झालं त्या एक्झिबिशनमध्ये या स्वप्ना पवार मुलीच्या काही पेंटिंग्स ठेवल्या होत्या आणि त्या पेंटिंग्स मलेशियावरून इकडे म्हणजे त्या पेंटिंग्सचा मोबदला पण मिळाला नाही त्या पोरीला आणि त्या पेंटिंग्स यांनी हरवून पण टाकल्या आणि त्याचा मोबदला पण त्या पोरीला दिला नाही. त्या पोरीची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की आज तिला कोणी म्हणजे मदत करायला तयार नव्हतं. आपण आपल्या माध्यमातून जे काही करायचं आहे ते केलं. आता मंत्रालयात फाईल मूव्ह केलेली आहे असं म्हणतात. आमचे जे बंधू आहेत डॉक्टर संजय दाभाडे यांची हे त्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांची फार भविष्यात पण मदत होईल या प्रकरणात असं मला वाटतं. हाच रिप्रेझेंटेशनचा पार्ट आहे. इथे आम्ही रिप्रेझेंटेशन करायला पाहतो, अपलिफ्ट व्हायला पाहतो, तर आमच्याच लोकांच्या माध्यमातून आमचं जे एक्सप्लॉयटेशन होतं ते दुःखदायी आहे. मग इथे पदोन्नतीतल्या आरक्षणामध्ये आपल्याला काय त्याचा बेनिफिट्स मिळेल? तुम्ही तुमच्या अधिकाराबद्दल हक्कांबद्दल जर जागरूक नसाल तर तुम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ शकत नाही, तुमच्या रिझर्वेशनला न्याय देऊ शकत नाही. आज या ठिकाणी आजच्या डेटमध्ये जेव्हा सगळं प्रायव्हेटायझेशनकडे जग वळते आहे, प्रायव्हेटायझेशनकडे भारत वळतो आहे, प्रायव्हेटायझेशनकडे सगळं आउटसोर्सिंगचा विषय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो आहे. मग तुम्हाला रिझर्वेशन मिळालं तर त्याचा काय फायदा? तुम लो रिजर्वेशन, लो बढ़ाओ, कंटिन्यू करो. हम सारी जगह प्राइवेट कर लेते, तुम्हारी जगह ही नाही भरते ना. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. त्यांनी कॉन्स्टिट्युशनल ज्या प्रोव्हिजन्स करून ठेवल्या आहेत 16(4) मध्ये, आर्टिकल 16च्या अंतर्गत, तर त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि कितीही काही झालं तरी आपलं रिझर्वेशन आपल्याला टिकवण्यासाठी संविधान हे एक शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई पुढे लढायची आहे. मित्रांनो, इथे मला वाटतंय की आज बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली. आपण एक डेटा पण पाहिला देशमुख कमिटीचा आणि या देशमुख कमिटीच्या 1962च्या आकड्याचा जर आज आपण त्याची कंपॅरिझन केली म्हणजे एक पोस्ट ग्रॅज्युएट तो एक 62ला शेड्यूल ट्राईबचा होता, फक्त पदवीधर होते 19. आणि आता ही जर तुम्ही व्हर्जिनिया झाझा कमिटीचा रिपोर्ट पाहिला 2014ला सबमिट झालेला तर त्याच्यात तुम्हाला इतकी पॅथेटिक कंडिशन ट्रायबलची दिसेल. पण ट्रायबलला काही लेणं देणं नाही आहे. काही फक्त संजय दाभाडेंसारखे किंवा एकनाथ भोयेंसारखे जे लोक आहेत ते फक्त
जागृत करण्याचं काम करतात, सोशल मीडियावर लेख लिहितात, माझ्यासारखा माणूस पोटतिडकीनं सांगायचा प्रयत्न करतो, काहीतरी बदल करायचा प्रयत्न करतो, पण लोकांना त्याचं काही फार लेणं देणं नसतं, याचं दुःख वाटतं. आज या ठिकाणी मला आमचे जे मित्र आहेत राहुल खांडेकर, त्यांनी बहुजन संघटकच्या माध्यमातून जी संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभार मानतो, आमच्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल संघटनेच्या माध्यमातून. आणि मी असं आज